ओके. वेलकम बॅक टू एव्हरीवन. पुन्हा एकदा मी सगळ्यांचं तुमचं इथे कौटिल्य ॲप्समध्ये स्वागत करतो. काल आपण जे डिस्कशन केलं होतं, त्याचं आता काहीतरी पुढे आपण इकडे कंटिन्यू काहीतरी करणार आहोत. सो स्टे ऑन मी. पाहूया आपण आता इथे. आपण कालच्या काहीतरी लेक्चरमध्ये इकडे पाहिलं होतं. नैतिकतेचे काहीतरी परिणाम वेगवेगळ्या काहीतरी स्तरावरती. त्याच्यासोबतच आपण बघितलं होतं कायदा आणि काहीतरी नीतिशास्त्र यांच्यामधला काहीतरी फरक. ओके. हां, त्याच्यानंतर काहीतरी नीतिशास्त्राचे परिणाम वैयक्तिक स्तरावरती असेल, सामाजिक स्तरावरती असेल, त्याच्यापुढे प्रशासनिक स्तरावरती असेल आणि त्याच्यानंतर काहीतरी आपण इकडे डिस्कशनला सुरुवात केली होती. नीतिशास्त्राचे आयाम किंवा काहीतरी त्याचे परिमाणे कोणते आहेत काय नाही ते. याच्यामध्ये 4 मुख्य असे होते ते काहीतरी वर्णनात्मक आणि अधिनीतिशास्त्र, मेटाएथिक्स. मेटाएथिक्समध्येच काहीतरी अगेन 2 आपण काहीतरी इकडे मुद्दे बघितले होते किंवा त्याचे उपप्रकार काहीतरी आपण बघितले होते. विश्लेषणात्मक नीतिशास्त्र आणि अधिभौतिक समस्या, मेटा फिजिकल इश्यूज. ओके. पुढे आता आपण बघणार आहोत इकडं याच्या पुढचे काहीतरी जे काहीतरी हे आहेत फॅक्टर्स आहेत त्या संदर्भात. ओके. सो इथं आपल्याला सर्वप्रथम पाहायला मिळतं मानक नीतिशास्त्र. यालाच म्हटलं जातं नॉर्मेटिव्ह एथिक्स. ओके. नॉर्मेटिव्ह एथिक्स. सो जॉन स्टुअर्ट मिल जे आहेत हे इथे काहीतरी एक महत्त्वपूर्ण असे काहीतरी अभ्यास आणि विचारवंत आहेत हे आपल्या सर्वांनाच काहीतरी माहिती आहे. ओके. सो यांनी ही जी नीतिशास्त्राची शाखा होती किंवा आयाम होता त्याच्या संदर्भात काहीतरी इकडं अभ्यास केलेला आहे आणि ही आपल्या सगळ्यांच्या समोर काहीतरी ठेवलेली आहे. बेसिकली द जॉन स्टुअर्ट मिल इंट्रोड्यूस द नॉर्मेटिव्ह एथिक्स. ओके. आता या शाखेमध्ये आपल्याला साधारणतः पाहायला मिळतं किंवा ही जी नीतिशास्त्राची अशी शाखा आहे ज्याच्यामध्ये काय बरोबर आहे आणि काय चूक आहे यासाठीचे काही निकष आणि तत्वे ठरवण्यावरती काहीतरी लक्ष केंद्रित केले जाते. ओके. म्हणजे आपण असं म्हणू एखादी गोष्ट का योग्य आहे आणि एखादी गोष्ट का अयोग्य आहे आणि त्याच्यासाठी असणारी जी तत्व असतील किंवा जे निकष असतात ना ते आपल्याला इथे मानक नीतिशास्त्रानेच म्हणजेच काहीतरी नॉर्मेटिव्ह एथिक्सनी दिलेली आहेत. ओके. पुढे आपण इकडे बघू शकतो याच्यामध्ये कशा-कशाचा समावेश होतो. मानवी कृती असतील. मानवी कृती म्हणजे काहीतरी इकडं ह्युमन ॲक्शन्स म्हणजे आपल्याकडून केल्या जाणाऱ्या ज्या कृती असतात इंटेन्शनली आणि अनइंटेन्शनली. ओके. या दोन्ही काहीतरी कृतींचा याच्यामध्ये समावेश होतो. म्हणजे एखादी गोष्ट आहे ती काहीतरी कोणत्यातरी उद्देशाने केलेलं आहे किंवा काहीतरी कोणताही उद्देश नसताना केली गेलेली गोष्ट. ह्या दोन्ही कृती काहीतरी याच्यामध्ये समाविष्ट होतात. पुढे संस्था व्हॉटएव्हर काहीतरी संस्था असतील, सामाजिक संस्था असतील, शैक्षणिक संस्था असेल, कौटुंबिक संस्था असेल, धार्मिक संस्था असतील. या संस्थांच्या मध्ये असणाऱ्या काहीतरी ज्या कृती असतील किंवा काहीतरी तिथली जी कार्य असतील याच्या संदर्भात पण काहीतरी अभ्यास जो आहे तो मानक नीतिशास्त्रामध्ये केला जातो. त्याच्यासोबतच जीवनशैली कशा असाव्यात याबद्दल काहीतरी इकडं थेट अर्थ असणारे किंवा नियम तयार करणारे शास्त्रच म्हणजे काहीतरी किंवा या सगळ्यांचाच काहीतरी समाविष्ट आपल्याला पाहायला मिळतो मानक नीतिशास्त्रामध्ये होतो. साधारणतः जीवनशैली संदर्भात मग इथे वेगवेगळे काहीतरी नियम जे आहेत ते आपण काहीतरी डे टू डे लाईफमध्ये आपल्याला इकडं फॉलो करत असतो. फॉर एक्झाम्पल सकाळी उठल्यानंतर काहीतरी जो आपला हे असतो दिनचर्या जी असते त्याकडे काहीतरी सुरुवात होते. मग अंघोळ वगैरे झाल्यानंतर काहीतरी देवपूजा असेल किंवा काहीतरी इतर काही गोष्टी असेल, नमस्कार करणं. मग ते आई-वडील असेल किंवा काहीतरी इतर वडीलधारे असतील आणि इथून पुढे दिवसभरात काहीतरी व्यवस्थित एकमेकांशी बोलणं, प्रामाणिकपणे राहणं आणि सो ऑन. सो अशा सगळ्या ज्या गोष्टी असतात त्यांचा याबद्दल काहीतरी थेट अर्थ काय होतो याचा समाविष्ट आहे तो इथं मानक नीतिशास्त्रामध्ये केलेला आहे. ओके. अजून आपण काहीतरी म्हणू शकतो इकडं पुढं की हे शास्त्र असे आहे की ज्यामध्ये नैतिक वर्तन कोणते असावे आणि कोणत्या प्रकारे नसावे याबद्दलची जी शिकवण आहे ती आपल्याला काहीतरी इकडं मानक नीतिशास्त्रामध्ये घालून दिलेली आहे. ओके. मग थोडक्यात आपण असं म्हणू शकतो किंवा एक अर्थ आपण काहीतरी ह्याच्यातून काढू शकतो. जीवनशैली संदर्भात जी काहीतरी इकडं नियम किंवा मानके घालून दिलेले असतात त्यालाच आपण इकडे म्हणू शकतो मानक नीतिशास्त्र किंवा त्या शास्त्रांचा काहीतरी तिकडे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच काहीतरी मानक नीतिशास्त्र. ओके. आता इथून पुढं मानक नीतिशास्त्रानंतर काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं याचेच उपप्रकार काहीतरी इकडे पडतात. मानक नीतिशास्त्राचेच काहीतरी इकडे
उपप्रकार पडतात ते आता काहीतरी आपल्याला इकडे अभ्यासायचे आहेत. ओके. आणि अगेन मी तुम्हाला थोडंसं सांगेल, हे महत्त्वपूर्ण आहेत. एकदा याचा अर्थ समजला, की तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी त्याचा फायदा होणार आहे. आणि हे समजून घेणं काहीतरी अगेन खूपच इम्पॉर्टंट आहे. पेपर 2 असेल, ओके. मेन मुख्य परीक्षेचा काहीतरी पेपर 2 असेल किंवा सामान्य अध्ययन विषय 2 असेल. त्याच्यामध्ये पण काहीतरी की ही जी तत्व आहेत किंवा ही जी उदाहरणं आहेत, ते आपल्याला तिकडं महत्त्वपूर्ण ठरतात किंवा या संकल्पना ज्या आहेत त्या काहीतरी की महत्त्वपूर्ण बनतात आपल्यासाठी. सो थोडंसं काहीतरी की लक्ष देऊन इकडं आपण अभ्यासणं इथं गरजेचं होतं. ओके. सो या उपप्रकारामध्ये आपल्याला पहिला प्रकार मिळतो उपयोगिताशास्त्र. उपयोगिताशास्त्र. याचाच अर्थ असा होतो किंवा यालाच असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं युटिलिटरिटिझम. ओके. युटिलिटरिनिझम. थोडक्यात आणि सिंपल जर आपण याला म्हणायला गेलं, तर आपण म्हणू शकतो उपयोगिताशास्त्र म्हणजे असे शास्त्र असतं, की त्याच्यामध्ये ग्रेटेस्ट गुड फॉर ग्रेटेस्ट नंबर. ओके. अशी एखादी गोष्ट असेल किंवा असं एखादं तत्व असेल, ते लोकांच्यासाठी जास्तीत जास्त चांगले या तत्वावरती काहीतरी की भर देत असतं. आणि याचा अभ्यासक किंवा या तत्वाचा जो काहीतरी की प्रणेता आहे, तो इथं आपल्याला पाहायला मिळतो, जेरेमी बेंथम. तो जेरेमी बेंथम जे होते, यांनीच काय केलं होतं तर हे जे तत्व जे आहे किंवा तत्वज्ञानाची शाखा आहे किंवा मानक आहे. कशाचं? मानक नीतिशास्त्रामधलाच काहीतरी की उपासा असणारा हा प्रकार उपयोगिताशास्त्र जो होता, जेरेमी बेंथम यांच्याद्वारे काहीतरी इकडं प्रपोज केला होता किंवा पुढे मांडला होता. आता याच्यामध्ये बेसिकली काय सांगितलं गेलेलं आहे किंवा याचा अर्थ काय होतो? सो जसं आपण काहीतरी आत्ताच बघितलं, यामध्ये जास्तीत जास्त लोकांसाठी जास्तीत जास्त चांगले काय आहे किंवा काय असायला पाहिजेत. ओके. याच्यावरती काय दिला जातो? भर दिला जातो. बरोबर? म्हणजे अशा कृती कोणत्या असतील किंवा अशा कृती कोणत्या असायला पाहिजेत, ओके, ज्याचा जास्तीत जास्त काहीतरी की लोकांना त्याचा फायदा होईल. याच्यावरती काय केला जातो? भर दिला जातो किंवा काहीतरी की त्याचं इथं विश्लेषण केलं जात असतं. त्यालाच आपण काय म्हणतो इकडं युटिलिटरिनिझम किंवा उपयोगिताशास्त्र. मग जर आता आपण इकडे उदाहरणं जर बघितली, सो खूप साऱ्या प्रकारचे काहीतरी उदाहरण आपण इकडे बघू शकतो किंवा आपण इकडे समजू शकतो. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये कोणते असतील? तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला इकडे पाहायला मिळतं, हे यालाच कुठेतरी ॲप्लिकेबल होणारं उदाहरण म्हणजे काहीतरी की दहशतवाद्यांना काहीतरी की मारणे योग्य आहे. आता लास्टच्या लेक्चरमध्येच काहीतरी की आपण बघितलं होतं, की एखाद्या व्यक्तीला मारण्यात येतं किंवा एखाद्याला व्यक्तीला काहीतरी तिकडं इजा पोहोचवणं हे नैतिकदृष्ट्या काहीतरी की चुकीचं आहे. बरोबर? आपण हे अभ्यासलं होतं. आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न कुठेतरी उद्भवेल, की सर आपण आत्ता बघितलं होतं याच्या पाठीमागं, की एखाद्या व्यक्तीला मारणं हे काहीतरी की नैतिकदृष्ट्या चुकीचं आहे. मग आता आपण इकडे त्या कृतीला कुठेतरी सपोर्ट करतोय, हे का? तर युटिलिटरिझममध्ये किंवा उपयोगिताशास्त्रामध्ये अशा प्रकारे काहीतरी की काही गोष्टींना इकडं अलाउड केलं जातं. मग का? इथे दहशतवाद्याला मारणे योग्य का आहे? तर याचा अर्थ हा होतो, कारण त्यामुळे कित्येक लोकांचा इथे जीव आहे तो वाचवणार आहे किंवा वाचणार आहे. ओके. कित्येक लोकांचा जो जीव आहे तो वाचणार आहे. आता दहशतवादी आहेत. ते काय करणार आहेत, सरळ-सरळ एखादी गन घेऊन येणार आणि काहीतरी सामान्य लोकांकडे मारून टाकणार. मग त्यालाच जर आपण पकडलं आणि त्याला जर इकडे मारून टाकलं, तर याच्यामुळे काय होईल, हजारो लोकांचा काहीतरी की जो जीव आहे, ओके, जे निष्पाप जीव आहेत, हे इथं वाचतील. म्हणजेच काहीतरी की उपयोगिताशास्त्र. लोकांच्या भल्यासाठी, जास्तीत जास्त लोकांच्या भल्यासाठी एखाद्या व्यक्तीला मारणं हे उपयोगिताशास्त्रामध्ये योग्य मानलं गेलेलं आहे. बरोबर? अगेन इथे एक एक्झाम्पल जे आहे ते बऱ्याचदा काहीतरी की आपण इकडे वेगवेगळ्या माध्यमातून काहीतरी तुम्ही बघितलं असेल किंवा ऐकलं असेल. ते कोणतं? तर इथे सांगितलं जातं, की 2 ट्रॅक आहेत रेल्वेचे. ओके. इनिशियली हा एकच होता. सुरुवातीला हा एकच आहे. इथून तुम्ही एक ट्रेन घेऊन येताय आणि त्या ट्रेनचा काहीतरी की जो डब्बा आहे, सॉरी, ट्रेनचा काहीतरी की ब्रेक आहेत ते काहीतरी की फेल झाले गेलेले आहेत. आणि इथे ट्रेनला आता काहीतरी की जे ड्रायव्हर असतात त्याच्यामध्ये स्टीअरिंग नसतं. सो इथे एक व्यक्ती असतो. तो काय करत असतो? ट्रॅक चेंज करत असतो. बेसिकली जे स्टेशन मास्टर असतात ते तिथं स्टेशनमध्येच बसून काहीतरी की एक बटन दाबून ट्रेनचा जो ट्रॅक असतात ते चेंज करतात. ओके. सो इथे समजा अझ्युम करा की इथं तुम्ही आहात ए व्यक्ती आणि हा तुमच्या हातामध्ये निर्णय दिला गेलेला आहे, की तुम्ही हा ट्रॅक जो आहे तो चेंज करू शकलेला. मग इथे ह्या ट्रॅकवरती काहीतरी इकडं एक व्यक्ती आहे. ओके. एक व्यक्ती आहे आणि ह्या ट्रॅकवरती आपण असं पकडू इथं 10 व्यक्ती आहेत. सो तुम्ही काय करशील? तुम्ही काय करशील? तुम्ही ही जी ट्रेन आहे ती ह्या ट्रॅकवरती तुम्ही जाऊन देणार आणि ती एक व्यक्ती आहे तिला मरू देणार किंवा
दुसऱ्या ट्रॅकवरती काहीतरी ट्रेन सोडून तिथे त्या 10 व्यक्ती आहेत त्यांना तुम्ही मोरत येणार. मग इथेच आपल्याला काहीतरी जो संभ्रम निर्माण झालेला आहे किंवा एक कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे, ते आपल्याला इथं उपयोगिताशास्त्रामध्ये किंवा उपयोगिताशास्त्र जे आहे त्याच्यावरती काहीतरी आपल्याला उत्तर देतं किंवा अशा संभ्रम स्थितीमध्ये आपल्याला योग्य असं मार्गदर्शन करण्यामध्ये उपयोगिताशास्त्र जास्त काहीतरी आपल्यासाठी मदत करत असतं. ठीक आहे. मग इथे आहे आपल्याला आता जरी आपल्याला माहिती आहे, की कोणी ना कोणीतरी तिथं एखादी व्यक्ती जी आहे ती मरेल किंवा 10 व्यक्ती मरतील. म्हणजेच काहीतरी जीवितहानी होणं तिथं एक शेवट आहे. बरोबर? मग अशा कंडिशनमध्ये आपण काय केलं पाहिजे? सो उपयोगिताशास्त्रानुसार आपण काहीतरी की ह्या 10 लोकांना मरण्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे? एक व्यक्ती जी आहे तिथं त्याचा मृत्यू तिथं होणं कुठेतरी योग्य आहे किंवा काहीतरी की अलाउएबल आहे किंवा परमिशेबल आहे अकॉर्डिंग टू द इकडं उपयोगिताशास्त्र. बरोबर? तर इथेच अजून काहीतरी की आपण इकडे म्हणतो जसं ज्याप्रमाणे एक इंजिनिअर आहे. आता हे सर्व मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. हे सर्व काहीतरी की वास्तविक एक्झाम्पल आहेत आणि आपण मुख्य परीक्षेमध्ये इकडं देऊ शकतो. ज्यावेळेला याच्या संदर्भात प्रश्न विचारला जाईल त्यावेळेला. ओके. मग इंजिनिअर आहे, केमिकल इंजिनिअर आहे असं पकडा तुम्ही किंवा अझ्युम करा. आता त्या व्यक्तीद्वारे काहीतरी की जो बॉम्ब बनवला जाणार आहे. मग कोणत्याही प्रकारचा बॉम्ब असेल, तो ॲटॉमिक बॉम्ब असेल, हायड्रोजन बॉम्ब असेल किंवा काहीतरी की इतर कोणतेतरी केमिकल बॉम्ब असतील. मग आता ती व्यक्ती जी आहे ती बॉम्ब बनवणार आहे आणि आपल्याला माहिती आहे आता त्या बॉम्बमुळे हजारो लोकं काहीतरी की मरणार आहेत. बरोबर? त्या बॉम्बमुळे काय होणार आहे तिकडं हजारो व्यक्ती काहीतरी की मरणार आहेत किंवा मरण पावतील अशी शक्यता आहे. आता ही गोष्ट काहीतरी की त्या व्यक्तीला माहिती आहे. जो इंजिनिअर आहे, केमिकल इंजिनिअर त्याला हे काहीतरी की सगळं माहिती आहे. मात्र त्याची देशाप्रती जी भावना आहे, ओके. त्याची एक राष्ट्रीय भावना जी आहे त्याच्या देशाप्रती, त्या भावनेप्रती काहीतरी त्याला तो बॉम्ब बनवून तिकडे भागच आहे. बरोबर? कारण का ती भावना आहे आणि त्याच्यासोबतच काय होणार आहे, त्याच्या देशामधले जे काही जास्त नागरिक आहेत किंवा सर्व नागरिक आहेत, ते सगळे वाचणार आहेत. का तर की त्याच्या एका बॉम्बमुळे. बरोबर? मग इथेच अगेन काहीतरी की उपयोगिताशास्त्र त्या केमिकल इंजिनिअरला सोल्युशन किंवा काहीतरी इकडं मार्गदर्शन करेल, की त्याच्या देशातली काहीतरी की जी लोकसंख्या आहे किंवा लोकं आहेत, त्यांना वाचवण्यासाठी त्याला तिथे काहीतरी बॉम्ब बनवणं योग्य आहे किंवा कुठेतरी गरजेचं आहे. ज्याच्यामुळे काय होईल तिकडं, जे कोणी दहशतवादी असतील, त्याच्यानंतर अतिरेकी संघटना असतील किंवा इतर काहीतरी कोणीही त्या देशाविरोधात कारवाई करणारी लोकं असतील. या सगळ्यांच्या विरोधात काहीतरी तो बॉम्ब वापरला जाईल आणि त्यांना तिकडं काहीतरी की मारून टाकण्यात येईल किंवा त्यांचा काहीतरी जीव तिकडे घेण्यात येईल त्या बॉम्बमुळे. ओके. तर असे बरेचसेच एक्झाम्पल जे आहेत ते काहीतरी आपल्याला इथं उपयोगिताशास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ओके. अजून जैविक तंत्रज्ञान. जैविक तंत्रज्ञान म्हणजेच काहीतरी की बायो इंजिनिअरिंग हे देखील एक्झाम्पल काहीतरी आपण इकडे विद्यार्थी मित्रांनो घेऊ शकतो. कारण का जैविक तंत्रज्ञानानं काय केलं जातं, जे बायोडायव्हर्सिटी आहे किंवा जे DNA आहेत, मग ते प्राणी असतील किंवा काहीतरी की मानव असतील, यांच्यामध्ये बदल करून आपल्याला अपेक्षित असणारे असं काहीतरी जो प्रोडक्ट किंवा काय म्हणू आपण त्याला, जे हे असेल आपल्याला आवश्यक असणारी काहीतरी जी वस्तू असेल, ती तिथं बनवता येते. आता ह्याच्यातून आपण बघू शकतो, की औषध असतील. आता मोठ्या प्रमाणात काहीतरी की जी औषधं आहेत, त्याला नॅनो टेक्नॉलॉजी आपण म्हणतो. ती काहीतरी इकडे DNAचा वापर करून काहीतरी की बनवली जात आहेत. मग आता ह्याच्यातून काय आहे, मोठ्या प्रमाणात काहीतरी की लोकांचे जे आजार आहेत, ते सहजपणे काहीतरी तिकडे किंवा त्या आजारावरती काहीतरी की उपचार पद्धती इथं उपलब्ध करून दिली जात आहे जैवतंत्रज्ञानातून. बरोबर? हे पण काहीतरी की बेस्ट असं याचं एक्झाम्पल होऊ शकतं. ठीक आहे. आता मात्र याच्यासोबतच काहीतरी की याची काही लिमिटेशन्स किंवा काहीतरी की आपण मर्यादा ज्या आहेत, त्या देखील काहीतरी आपल्याला पाहायला मिळतात. मग त्याच्यामध्ये सॉरी फॉर दॅट इथं थोडंसं काहीतरी की जी स्लाईड आहे आणि त्याचा जो डिटेल आहे, तो थोडासा खाली गेलेला आहे. पण आपण थोडंसं इथं वरती मी तुम्हाला इथं लिहून देतो. मग याच्यामध्ये लिमिटेशन्समध्ये किंवा मर्यादामध्ये आपल्याला पाहायला मिळतं युटिलिटरिझमच्या संदर्भात. आता ही जी लोकं आहेत, ओके, ही आपण बघितली की ग्रेटेस्ट गुड फॉर ग्रेटेस्ट नंबर ऑफ पीपल. जास्तीत जास्त लोकांच्यासाठी काहीतरी तिकडे चांगले केलं पाहिजे. पण आता हे जे चांगले पण आहे किंवा आपण म्हणू त्याला काहीतरी की आनंद आहे. जास्तीत जास्त लोकांचा आनंद किंवा संरक्षण या संदर्भात. याला विद्यार्थी मित्रांनो लिमिटेशन्स नाही आहेत. ओके. याला लिमिटेशन्स नाही आहेत. आता प्रत्येक वेळेला जर काहीतरी की आपण आपल्या स्वस्वार्थासाठी किंवा आपल्या स्वार्थासाठी इतरांना जर काहीतरी की हानी पोहोचवत राहिलो, म्हणजे काय? आपण एक 10-12 जणांचा ग्रुप आहे आणि आपल्या संरक्षणासाठी, आपल्या स्वार्थासाठी
जर आपण सातत्याने एका दुसऱ्याला काहीतरी तिकडे मारत राहिलो, जसं उपयोगिताशास्त्रामध्ये आपण इकडे पाहिलेलं आहे. सो ते कुठेतरी काहीतरी की अयोग्य आहे. कारण का? आपला स्वार्थ, आपला चांगुलपणा किंवा काहीतरी की आपला चांगलेपणा आणि त्याच्यासोबतच काहीतरी आपला आनंद याला काहीतरी की मर्यादा आहेत. बरोबर? कारण हे कधीही न संपणाऱ्या काहीतरी की अशा गोष्टी आहेत. त्याच्यासोबतच इथे आपल्याला पाहायला मिळतं अल्पसंख्याक. ओके. हा झाला पहिला. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट इथं पाहायला मिळतो अल्पसंख्याकांचे प्रश्न किंवा मग त्यांच्यावरील अन्याय. आता भारतासारखा देशच इथं काहीतरी एक्झाम्पल आपण त्याचं घेऊ शकतो. बहुधर्मीय, बहुभाषा असणारा आणि काहीतरी की बहुजाती असा काहीतरी की आपला देश आहे. विविधतेने काहीतरी की नटलेला. मग अशा देशामध्ये आपण काय करतो बऱ्याचदा किंवा जर आपण इथं उपयोगिताशास्त्राचं तत्व जर इथं भारतासारख्या देशामध्ये जर अवलंबलं, तर मग याच्यातून काय होणार? जे बहुसंख्याक आहेत, यांच्या संदर्भातल्या समस्या असतील, यांच्या संदर्भातले प्रश्न असतील किंवा यांच्या संदर्भातल्या सोयी असतील, या सर्वांच्यावरती काहीतरी की उत्तर मिळेल अकॉर्डिंग टू द उपयोगिताशास्त्र किंवा याच्याप्रमाणे. मात्र त्याच वेळेला इथे जे अल्पसंख्याक आहेत, त्यांचे काही प्रश्न असतील, त्यांच्या अडीअडचणी असतील किंवा काहीतरी त्यांच्या समस्या असतील, या मात्र काय केलं जाणार इथून दूर केल्या जाणार किंवा त्याच्यावरती काहीतरी तिकडं पडदा टाकला जाणार. कारण का? उपयोगिताशास्त्रामध्येच काय सांगितलेलं आहे? जास्तीत जास्त लोकांच्यासाठी काहीतरी की भलं झालं पाहिजे आणि त्याच्यावरतीच काहीतरी की उपयोगिताशास्त्र भर देत आहे. सो इथे आपण पाहू शकतो हे काहीतरी की त्याचं दुसरी लिमिटेशन्स आहेत काय किंवा काहीतरी की मर्यादा आहेत. अल्पसंख्याक आणि बहुसंख्याकांच्या प्रश्नामध्ये अल्पसंख्याक जे असतात त्यांच्या प्रश्नांना किंवा त्यांच्यावरती जो अन्याय होतो, तो इथं उपयोगिताशास्त्रामध्ये पाहिला जात नाही. बरोबर? सो अशा प्रकारे उपयोगिताशास्त्र. पुढे बघूया. जो याच्यानंतरचा काहीतरी की हे आहे काय म्हणतात आपण त्याला प्रकार जो आहे. इथे आपण बघितलं आता अधिनीतीशास्त्र, मानक नीतिशास्त्र, उपयोगिताशास्त्र. उपयोगिताशास्त्रानंतर काहीतरी की पुढचं जे शास्त्र आहे त्याला आपण इकडे म्हणतो कर्तव्यशास्त्र म्हणजेच काहीतरी की डिऑन्टॉलॉजी. कर्तव्यशास्त्र किंवा काहीतरी की डिऑन्टॉलॉजी. हे काय आहे? आपण इथं बघितलं मानक नीतिशास्त्राचं काहीतरी की पुढील उपप्रकार आहे. ओके. मानक नीतिशास्त्राचं काहीतरी की पुढचा उपप्रकार आहे. आता इथे कर्तव्यशास्त्र किंवा डिऑन्टॉलॉजी हे एक्झॅक्टली काय आहे आणि किंवा काय नाही, तो थोडासा इथं आपण आता अभ्यासू. बेसिकली इथे काय केलं जातं? कर्तव्यावर आधारित नीतिशास्त्र. कर्तव्यावर आधारित नीतिशास्त्र असा याचा काहीतरी काही अर्थ होतो. ज्यामध्ये कर्तव्याला महत्त्व दिले जाते. मग त्याचा परिणाम काहीही असो किंवा कसाही असो. योग्य, अयोग्य किंवा नैतिक किंवा अनैतिक. बरोबर? म्हणजेच आपले काहीतरी काही कर्तव्य आहेत किंवा आपल्या काही ड्युटीज आहेत, हे आपल्यासाठी काहीतरी की मस्ट आहेत असं आपण म्हणू शकतो. बरोबर? मग एखादा काहीतरी काही सैनिक आहे किंवा एखादा काहीतरी की तिकडं पोलीस आहे एखादी व्यक्ती. तर त्यांच्याकडून काहीतरी की एखाद्या अपराध्याला तिकडं काहीतरी की शूट केलं जातंय किंवा काहीतरी की गोळी घातली जाते. तर ते कशामध्ये येतील इकडं? कर्तव्यशास्त्रामध्ये येईल. आता इथं परिणामावरती भर दिलाय का किंवा परिणामावरती काहीतरी कुठेतरी चौकशी केली आहे का? तर नाहीये. एखाद्या व्यक्तीचा तिकडं मृत्यू होतोय, त्या एखाद्या काहीतरी की व्यक्तीच्या कर्तव्यानुसार. तर तिथे ते काहीतरी की ॲक्सेप्टेबल आहे. यालाच काय म्हणू शकतो आपण इकडं कर्तव्यशास्त्र. पुढे यामध्ये कायदे, नियम हे कृतीला योग्य अयोग्य ठरवतात. म्हणजेच काय? कर्तव्यनिष्ठता किंवा काहीतरी की कर्तव्य पार पाडत असताना तिथे काही नियम किंवा काहीतरी की काही कायदे जे असतात ते आपल्याला तिथं कर्तव्यासाठी घालून दिलेले असतात. मग फॉर एक्झाम्पल काहीतरी की कोणतेही असो. मग प्रशासनिक स्तरावरती जर घेतले तर तिथे आपल्याला पाहायला मिळतात, की जे CRPC असेल, IPC असेल किंवा इतर जे कायदे असतात ते तिथं प्रेझेन्स असतात आणि ते आपल्याला ॲज अ प्रशासनिक अधिकारी किंवा ॲज अ ब्युरोक्रॅट म्हणून कुठेतरी कार्य करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करत असतात किंवा त्या आपल्या ड्युटी असतात. त्याच्यासोबतच संविधानामध्ये सांगितलेल्या ड्युटीज असतात. हे आपल्याला पार पाडणे तिथं काहीतरी काही आवश्यक असतं. बरोबर? मग अशा प्रकारचे कायदे आणि नियम जे असतात ते काय करत असतात? आपल्या कृतीला कुठेतरी प्रवृत्त करत असतात किंवा आपल्याला तिथं मोटिव्हेट करत असतात आणि त्याच्यातूनच काहीतरी आपली तिथे कृती होत असते आणि आपली जी कर्तव्य असतात, ती तिथं आपण काय करत असतो? पार पाडत असतो. ठीक आहे? पुढे लोकांनी कायदे आणि नियम काटेकोरपणे पाळणे हे इथे अपेक्षित असते.
ठीक आहे. जसं आता इथं अधिकारी असतील किंवा काहीतरी इतर व्यक्ती असतील. आता त्याच्यासोबतच काहीतरी की सामान्य व्यक्ती असतील. यांच्यासाठी पण काहीतरी की इथं डिओन्टॉलॉजी किंवा कर्तव्यशास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. म्हणजेच काय? तर सामान्य व्यक्ती आहेत. आपण आहोत आता. आता कालच्या लेक्चरमध्येच काहीतरी आपण तिकडं डिस्कस केलं होतं. लॉ आणि काहीतरी की इथिक्स, कायदे आणि नीतिशास्त्र. आता कायदे जे असतात ते काहीतरी की आपल्या एक्स्टर्नल ज्या आपल्या ॲक्टिव्हिटीज असतात म्हणजे अ, बहिर्गत अशा ज्या काहीतरी की आपल्या कृती असतात ना, त्यांना ते नियंत्रित करत असतात. म्हणजे कायद्यानुसार काही कृती असतात त्या तिथं मान्य असतात, काही अमान्य असतात. बरोबर? आणि त्याच्यानंतर काहीतरी की त्याचा अंमल करण्यासाठी तिथं शिक्षेची तरतूद केलेली असते. तशाच प्रकारे काहीतरी की आपण इकडे बघतो. कर्तव्यशास्त्र किंवा डिओन्टॉलॉजीमध्ये कायदे जे असतात ते घालून दिलेले असतात. नियम जे असतात ते घालून दिलेले असतात आणि ते पाळणं काहीतरी इकडं अपेक्षित असतं. म्हणजेच काहीतरी की ती आपली तिथे ड्युटी आहे. मग फॉर एक्झाम्पल आपण बघू शकतो संविधानाचा जो पार्ट 4A आहे, ओके, 4 आहे. त्याच्यामध्ये काहीतरी काही ड्युटीज आपल्या सांगितलेल्या आहेत. मग फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये काय आहे, की आपला जो भारतीय संविधान असेल, भारतीय झेंडा असेल, राष्ट्रगीत असेल, यांचा काहीतरी की सन्मान ठेवणं, हे काय आपले काहीतरी एक प्रकारचं कर्तव्य आहे किंवा आपली तिथं ड्युटी आहे. बरोबर? त्याच्यानंतर ट्रॅफिक सिग्नल जे असेल, ते तिथं पाळणं तिथं काहीतरी इकडं आपलं कर्तव्य आहे. बरोबर? त्याच्यानंतर काहीतरी की रस्त्यावरती इतरत्र कुठेही कचरा न टाकणं, हे काहीतरी आपलं अगेन काहीतरी कर्तव्य आहे. सो अशी बरीचशीच काहीतरी की एक्झाम्पल आपण इकडे म्हणू शकतो किंवा काहीतरी इकडं मांडू शकतो. डिओन्टॉलॉजी किंवा काहीतरी की कर्तव्यशास्त्राच्या संदर्भात. ओके. आता इथे जसं आपण अगोदरच्या याच्यामध्ये बघितलं होतं, तशाच प्रकारे इकडं की परिणामांवरून कृतीचा काहीतरी की समीक्षा इथं होत नसते. ओके. परिणामावरून कृतीची काहीतरी काही समीक्षा जी आहे, इथं डिओन्टॉलॉजीमध्ये किंवा काहीतरी की कर्तव्यशास्त्रामध्ये केली जात नाही. म्हणजे काय? ते मगाचच आपलं एक्झाम्पल. एखादी व्यक्ती आहे ॲज अ सोल्जर किंवा काहीतरी की आपण तिकडं म्हणू सैनिक आहे. आता त्या व्यक्तीचं कर्तव्यच काय आहे तिकडं, की ज्या सरहद्दी आहेत, ओके, सरहद्दी आहेत किंवा आपण म्हणू तिकडं भारताप्रती जे विरोधक असतील, ठीक आहे. दुश्मन असतील, एनिमीज आपण म्हणतो, त्यांना तिथं किल करणं हे काहीतरी की तिकडं सैनिकाचं काहीतरी की कर्तव्य आहे. ओके. मग इथे परिणाम जो आहे म्हणजेच काहीतरी की याच्याद्वारे घातली गेलेली एखादी गोळी असेल, त्याने कोणाचा तरी काहीतरी तिकडं मृत्यू होतोय. तर हा परिणाम म्हणजेच काहीतरी की याची जीवितहानी. इथे मात्र काहीतरी की त्याचा विचार केला जात नसतो. कारण का? सैनिकाचं ते कर्तव्यच आहे. देशाचं काहीतरी इकडं संरक्षण करणं किंवा देशाच्या सरहद्दी आहेत, त्याचं काहीतरी तिकडं संरक्षण करणं आणि त्या भक्कम असं ठेवणं. बरोबर? आता इथेच आपण म्हणू शकतो अजून काहीतरी की डॉक्टर्स यांचं देखील एक्झाम्पल आपण इकडे घेऊ शकतो. आता बऱ्याचदा काय झालं जातं, प्रेग्नन्सी दरम्यान, डिलिव्हरीच्या दरम्यान काय झालं जातं, जी लहान मुलं असतात किंवा जे अर्भक असतात, ते आईच्या पोटामध्येच काहीतरी तिकडे कुठेतरी मृत्युमुखी झालेले असतात किंवा कॉम्प्लिकेटेड काहीतरी की अशी सिच्युएशन्स असते किंवा परिस्थिती असते ती उद्भवलेली असते, की दोघांच्या मधल्या एकाचा कोणातरी काहीतरी की बळी घेणं किंवा किल करणं किंवा काहीतरी त्याचा जीव तिथून काहीतरी काढून घेणं आवश्यक असतं. मग अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर जे असतात त्यांच्यासमोर काहीतरी इकडं समस्या उद्भवलेल्या असतात. सो अशा समस्यांच्या याच्यामध्ये इथे उत्तर जे आहे किंवा मार्गदर्शन जे आहे ते कर्तव्यशास्त्रीकडे करत असतं. मग एकतर ती आई असेल तिचा जीव वाचवणं किंवा काहीतरी जे मूल असेल तिचा जीव वाचवणं. बरोबर? कारण का? डॉक्टरचं ते काहीतरी की ते कर्तव्यच आहे, जीव वाचवणं. मग अशा कंडिशनमध्ये एखादा कोणाचा तरी जीव गेला तर तो बेहत्तर असतो. कारण का? तर की तिथे त्यांची ड्युटीज आहे. बरोबर? अजून आपण काहीतरी इकडे एक्झाम्पल घेऊ शकतो. ते म्हणजे काहीतरी की जैविकशास्त्र याच्या संदर्भात. आत्ताच काहीतरी की आपण बघितलं होतं. पुन्हा काहीतरी की आपण याच्या संदर्भात थोडंसं बोलू शकतो. बरोबर? आता याच्यामध्ये सध्या ट्रेंड सुरू आहे. तो म्हणजे काहीतरी की अ, आपल्याला जशा हव्या असतात तशा प्रकारचे काहीतरी की बेबीज तिकडं निर्माण केल्या जात आहेत. बरोबर? किंवा जो DNA आहे त्याच्यामध्ये जे काहीतरी की प्रॉब्लेम्स असतात किंवा जे इश्यूज असतात ते सॉल्व्ह करून त्या DNAमध्ये काहीतरी की चेंजेस करून आवश्यक असणारं किंवा काहीतरी की अपेक्षित असणारं असं काहीतरी की अर्भक किंवा मुलं आहे ते जन्माला घातलं जातंय. मग याच्यामध्ये इश्यू काय सॉरी याचा फायदा काय आहे, की ज्या काही तिकडं डिसीज आहेत, म्हणजे आपण त्याला असं म्हणू शकतो किंवा जे आजार आहेत, जे काहीतरी खूपच असे कॉम्प्लिकेटेड आहेत, तिथे काय केले जातात, वाचवले जातात. आता इथे जैवशास्त्रज्ञ आहेत, त्यांची काय आहे, एक प्रकारे ड्युटीज आहे. त्यांना हे करणं काहीतरी तिकडं भागच आहे. कारण का? याच्यातून जे जन्मलेलं मूल असेल, त्याच्यामध्ये जे काहीतरी काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे डिफेक्ट आहेत,
ते अगोदरच जन्माआधीच काय केले जातात इकडं सॉल्व्ह केले जातात किंवा ते तिथं कुठंतरी त्याच्यावरती काहीतरी की एक प्रकारचं उत्तर त्याच्यामध्ये दिलं जातं. आलं लक्षात? मात्र डिओन्टॉलॉजी किंवा काहीतरी की कर्तव्यशास्त्र आहे, इथे पण आपल्याला काहीतरी की थोड्याशा मर्यादा पाहायला मिळतात. ओके. आता या मर्यादा कोणत्या आहेत, की काटेकोरपणे पालन करणे हे शक्य नसतं. म्हणजेच काहीतरी की काटेकोरपणे पालन करता येत नाही. आता काही कर्तव्य आहेत, ती कर्तव्य बजावताना बऱ्याचदा काहीतरी की भावना ज्या असतात, यांचा काहीतरी की तिकडं कोणत्याच प्रकारे काहीतरी की अस्तित्व किंवा काहीतरी की सहभाग तिथं होतच नाही. ज्यावेळेला तिथं कर्तव्य निभावली जात असतात, अशा वेळेला किंवा त्यावेळेस. ओके. मग फॉर एक्झाम्पल आहे, आता एखादी व्यक्ती आहे, ती जी व्यक्ती आहे, ती भुकेसाठी काहीतरी की तिनं कोणतीतरी चोरी केलेली आहे. ओके. किंवा कुठेतरी तिनं चोरी केलेली आहे. कोणतीही परिस्थिती असेल, तिला भूक लागलेली आहे म्हणून तिने केलेली आहे. कोणीतरी तिच्या घरात आजारी आहे म्हणून तिने चोरी केलेली आहे. ठीक आहे. किंवा इतर काही अशा गोष्टी असतील की त्या भावनिक आहेत. मग आता ॲज अ पोलीस ऑफिशियल किंवा काहीतरी ॲज अ पोलीस अधिकारी म्हणून आपण त्या व्यक्तीवरती इकडे गुन्हा दाखल करायचा का? आणि कर्तव्याचं आपलं पालन करायचं का? ठीक आहे. हे एक्झाम्पल झालं. त्याच्यानंतर आपण हेही म्हणू शकतो, की एखादी व्यक्ती आहे, तिने स्वसंरक्षणासाठी इतर व्यक्तीला काहीतरी तिकडं हानी पोहोचवलेली आहे. कोणत्याही प्रकारची असेल, बरोबर. मग अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला तिकडं अटक करायची का? किंवा त्याच्यावरती काहीतरी की जो हे असेल, प्रोसिजर असेल कोर्टची, त्या तिकडं स्टार्ट करायची का? किंवा नाही? सो अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांची काहीतरी की संदिग्धता आहे, ती आपल्याला इथे पाहायला मिळते. ओके. कर्तव्यशास्त्राच्या काहीतरी की मर्यादामध्ये. प्रत्येक वेळेला असं काय करतं, की आपलं जे कर्तव्य आहे, ते पूर्णपणे किंवा काटेकोरपणे काहीतरी की पाळता येणं शक्य नसतं. कारण का? भावनांचं तिथं अस्तित्व नसतं त्याच्यामुळे. बरोबर? पुढे मानवी भावनांना स्थानच नाहीये. हा आत्ता तिथं आपण पॉइंट डिस्कस केला. पुन्हा इथं आपल्याला इथं पाहायला मिळतो. ओके. कर्तव्यशास्त्रांच्या मर्यादामध्ये. म्हणजेच काहीतरी की कर्तव्य किंवा काहीतरी ड्युटी निभावताना तिकडं भावना ज्या असतात त्यांचं काहीतरी इकडे कोणत्याच प्रकारचं स्थान डिओन्टॉलॉजीमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. बरोबर? मग एक्झाम्पल काहीतरी काय ना आपण खूप सारे इकडं घेऊ शकतो. पोलीस प्रशासन आहे त्यांच्या संदर्भातच घ्या. आता इथे त्यांची जी ड्युटी असते ती इथं निभावताना त्यांना बऱ्याचदा काहीतरी की 15-15 तास, 16-16 तास, 24-24 तास काहीतरी तिकडे ड्युटीज करणं तिथे निभावं लागतात. आता हे ड्युटीज आहेत. त्यांना काहीतरी तिकडं पूर्ण करणं तिथं बंधनकारकच आहे. मात्र त्यांच्या वैयक्तिक समस्या असतील, कौटुंबिक समस्या असतील आणि त्यांच्या स्वतःच्या भावना असतील, यांना मात्र काहीतरी इथे कुठेच स्थान दिलं जात नाहीये किंवा स्थान जास्त इथं नसतं. बरोबर? पुढे परिणामांवर दुर्लक्ष केले जातात. तिसऱ्या नंबरची काहीतरी ही मर्यादा आपल्याला अजून इथे पाहायला मिळते डिओन्टॉलॉजीच्या संदर्भात किंवा कर्तव्यशास्त्राच्या संदर्भात. आता इथेच आपण बघितलं होतं. परिणामांवरून कृतीची काहीतरी इकडे समीक्षा केली जात नाही. आता इथिक्स किंवा नीतिशास्त्र म्हणजे काय आहे, की परिणाम काय घडलेले आहेत? ओके. परिणाम काय घडलेले आहेत याच्यावरून काहीतरी त्या कृतीची समीक्षा केली जात असते. मग एखाद्या व्यक्तीचा जीव गेलेला असेल, हा काहीतरी परिणाम आहे त्या कृतीचा. मग याच्यावरून काहीतरी की त्या कृतीला तिथं अयोग्य असं समजलं जातं. मात्र डिओन्टॉलॉजीमध्ये किंवा कर्तव्यशास्त्रामध्ये इथं परिणामांचा काहीतरी की जो समीक्षा आहे किंवा परिणामांचा जो अभ्यास आहे ना, तो इथे केला जात नाही. ओके. किंवा त्याच्यासाठी काहीतरी इथं स्थानच नसतं. सो परिणामांना काहीतरी इकडं दुर्लक्ष केलं जात असतं. आता अगेन आपण लिमिटेशन्समध्येच काहीतरी काही एक्झाम्पल घेऊ शकतो. बऱ्याचदा काय केलं जातं, पोलीस प्रशासन असेल किंवा काहीतरी की मग तिकडं सैन्य व्यवस्था असेल, यांच्याकडून निष्पाप लोकांचा काहीतरी की बऱ्याचदा बळी घेतला जातो. मग तो स्वस्वार्थ असेल किंवा काहीतरी की इतरांच्या काहीतरी की स्वार्थासाठी. बरोबर? किंवा पॉलिटिशियन्स असतील, त्यांच्याकडून काहीतरी काय केलं जातं असं त्यांच्या अधिकारांचा दुरुपयोग करून काय केलं जातं, इतरांना काहीतरी तिकडं हानी पोहोचवली जाते. बरोबर? सो हे पण काहीतरी की आपण याच्यामध्ये म्हणू शकतो. त्याचा परिणाम काहीतरी की एखाद्या व्यक्तीचा तिकडे जीव जातोय. मात्र ती व्यक्ती काय म्हणेल की ही माझी ड्युटी होती. पण एक्झॅक्टली ते खरंच तिथं होतं का? त्याला तिथं करणं ते भाग होतं का? किंवा नियमांनी सांगितलेल्या तत्त्वानुसार किंवा त्या नियमांनी सांगितलेलं काहीतरी की जे काही मार्ग असतील, त्याचा वापर करूनच त्या व्यक्तीला तिकडं ठार केलं होतं का? हे पण बघणं इकडं गरजेचं असतं किंवा हे त्याच्या मर्यादेमध्ये काहीतरी की आपल्याला इथं पाहायला मिळतं. ओके. पुढचं उपशास्त्र आहे ते सद्गुण नीतिशास्त्र. यालाच इथे विद्यार्थी मित्रांनो आपण म्हणतो व्हर्च्यू इथिक्स. ओके. व्हर्च्यू इथिक्स. या संदर्भात आपण इकडे थोडंसं अभ्यासू किंवा थोडंसं डिस्कशन करू. ओके. सो सद्गुण नीतिशास्त्र म्हणजे काय, की
इतर नैतिक प्रकारामध्ये जसे की उपयोगिताशास्त्र, आता थोड्या वेळापूर्वी आपण इकडे बघितलं होतं, कर्तव्यशास्त्र असेल, डिओन्टॉलॉजी आपण म्हणतो, किंवा मानक नीतिशास्त्र असेल. ओके, नॉर्मेटिव्ह एथिक्स. या सगळ्यांच्यामध्ये कृती, परिणाम, योग्य अयोग्य यावर काहीतरी की भर दिला जातोय. ओके, या सगळ्याच आयामामध्ये किंवा काहीतरी की परिणामामध्ये, परिमाणामध्ये, आणि ही जी उपपरिमाणे आहेत याच्यामध्ये आपण बघितलं की मानवी कृती काय आहेत, त्यांचे परिणाम काय आहेत, योग्य अयोग्य काय आहे, ओके, चूक आणि बरोबर काय आहे, ह्या सगळ्यांच्यावरती काय केलं जातं, इथं भर दिला जातोय. मात्र इथे सद्गुण नीतिशास्त्रामध्ये काय केलं जात असतं, तुमचं जे चारित्र्य असतं किंवा काहीतरी की तुमच्या ज्या कृती असतात, किंवा थोडक्यात आपण असं काहीतरी की म्हणू शकतो, एक बिहेवियर जो आहे, ओके, त्याला काय म्हणू आपण तिकडं काहीतरी की प्रॅक्टिकल, त्यासोबतच काहीतरी की व्हर्च्यू बिहेवियर किंवा गुड बिहेवियर याच्यावरती भर दिला जात असतो. फॉर एक्झाम्पल, चारित्र्यावर आधारित नीतिमत्ता किंवा नैतिक दृष्टिकोन. ओके, चारित्र्यावर आधारित काहीतरी की नैतिक किंवा नीतिमत्तेचा दृष्टिकोन. आता यामध्ये आपण इथं बघू शकतो, कृती, परिणाम, योग्य अयोग्य हे काय आहे का, तर नाही आहे. ओके, या गोष्टींचा काहीतरी इकडं अभाव असतो. आणि भर कशावरती दिला जातो असतो, तर काहीतरी की चारित्र्यावर आधारित. मग चारित्र्य, मग कोणत्या प्रकारचे काहीतरी की गुण आणि किंवा सद्गुण आपल्यामध्ये पाहिजेत. मग ते कोणतेही असतील, सत्यता असेल, एकनिष्ठता असेल, वस्तुनिष्ठता असेल, ओके, दयाभाव असेल, इतरांच्या प्रती काहीतरी की प्रेमभावना असेल, कुठेतरी मदत करणारं काहीतरी की आपलं जे कॅरेक्टर असेल किंवा स्वरूप असेल किंवा आपला जो बिहेवियर असेल, या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या काहीतरी आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि याच्यातूनच काहीतरी की आपलं जे चारित्र्य असतं ते काहीतरी इकडे बनत असतं. आणि हेच काहीतरी की नीतिशास्त्रामध्ये, सद्गुण नीतिशास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ओके, पुढे आपण बघू शकतो, अशा प्रकारचं जे चारित्र्य असतं ते इथं सरावाने काहीतरी की कुठेतरी प्राप्त केलेलं असतं. ओके, म्हणजे आता ह्याचा अर्थ थोडक्यात काय होतो, पुढे जाऊन आपल्याला आता हे पाहायचं आहे कशामध्ये, आपल्याला जे हे म्हणतो आपण त्याला इमोशनल इंटेलिजन्स. ओके, इमोशनल इंटेलिजन्समध्ये म्हणजे भावनिक जे नियंत्रण आहे त्याच्यामध्ये. ओके, सो तिथं पण काहीतरी की आपल्याला जे इमोशनल इंटेलिजन्स असतं ते सरावाने काहीतरी की आपण प्राप्त करू शकतो. तसंच सद्गुण नीतिशास्त्र जे आहे त्याच्यामधलं जे आपलं चारित्र्य असतं ते काहीतरी की कुठेतरी सरावानेच कुठेतरी विकसित होत असतं किंवा आपण त्याला काहीतरी की डेव्हलप करत असतो. मग फॉर एक्झाम्पल असेल, आपल्या पूर्वीच्या जीवनामध्ये किंवा काहीतरी की आपल्या अगोदरच्या लाईफमध्ये जर समजा आपण सातत्याने कुठेतरी असत्य वागलेलो असेल, नेहमी चुकीच्या गोष्टी कुठेतरी करत आलो असेल, आणि ॲट द एखाद्या पॉईंटला काहीतरी की आपल्याला ते रिअलाईज होतं किंवा रिअलायझेशन होतं की ह्या चुकीच्या सगळ्या गोष्टी होत्या, इथून त्या काहीतरी की आपण थांबून चांगल्या गोष्टींना कुठेतरी तिकडं एक प्रकारे काहीतरी की मान्य केल्या पाहिजेत किंवा आपल्या आचरणामध्ये त्यांचा काहीतरी की स्वीकृती केली पाहिजे. ओके, अशा प्रकारे. मग याच्यामुळे काय होतं, ते काहीतरी की सरावाने त्या गोष्टी प्राप्त होतात. बरोबर? त्याच्यानंतर इथे कोणत्याही प्रकारचे काहीतरी की नियम आणि कायदे नसतात सद्गुण नीतिशास्त्रामध्ये. आता फॉर एक्झाम्पल आपण इकडे बघितलं नॉर्मेटिव्ह एथिक्समध्ये आणि त्याच्यानंतर काहीतरी की कर्तव्यशास्त्रामध्ये. अशा प्रकारचे काही नियम असतात. फॉर एक्झाम्पल, ट्रॅफिक सिग्नल काहीतरी की तिकडं पाळणं, कचरा इतरत्र काहीतरी की न टाकणं, बरोबर? किंवा प्रशासकीय जो काहीतरी की तिकडं कारभार आहे त्याच्यामध्ये इंटरफेअर न करणं. आता हे काहीतरी की कायदे आणि नियम आहेत, जे काय करत असतात, आपल्या कृतीला तिकडं नियंत्रित करत असतात. मात्र सद्गुण नीतिशास्त्रामध्ये किंवा सद्गुणामध्ये कसं असतं, कोणत्याही प्रकारचे नियम किंवा कायदे इथं नसतात. मग आपल्याला स्वतःच ते काय करावं लागतात असतात, अंतर्गत काहीतरी ते डेव्हलप करावं लागतात आणि त्याची जी आपलं जे आचरण असेल, त्या आचरणामध्ये काहीतरी त्याचा अंमल करावा लागतो किंवा आपल्या कृतीमध्ये त्यांना तिथं उतरावं लागतं. मग फॉर एक्झाम्पल असेल, आता जे वरिष्ठ असतील किंवा जे वडीलधारे असतील, आपले शिक्षक असतील, आई-वडील असतील, यांच्या संदर्भात काहीतरी की आपण एक प्रकारचे काहीतरी की सद्भावना किंवा काहीतरी की सामंजस्य असेल आणि त्याच्यासोबतच काहीतरी की एक सन्मानपूर्वक जी वागणूक असेल ती त्यांना दिली पाहिजे. आता इथे आपण बघू शकतो कोणत्याही प्रकारचे नियम आहेत का किंवा कायदे घालून दिलेले आहेत का या संदर्भात? तर नाही. मग काय आहे तर की एक अनफिजिकल असा किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू, असे नियमावली नसणारे काहीतरी की हे असतात, नियम असतात. जे काही असतात आपल्या इंटरनल कुठेतरी काहीतरी की वसलेले असतात आणि आपल्या कृतीला कुठेतरी ते मार्गदर्शन करत असतात. बरोबर? त्याच्यासोबतच बघा, स्त्री असतील, आता त्यांच्या संदर्भात काहीतरी की एक सन्मानपूर्वक काहीतरी की वागणूक देणं. हे काय आहे? इंटरनलच काहीतरी एक प्रकारचे ते नियम किंवा कायदे असतात, जे
बाहेरून कुठेतरी काहीतरी आपल्यावरती इम्पोज केले जात नसतात. ते अंतर्गतच कुठेतरी येणं तिथं अपेक्षित असतं. आलं लक्षात? अशा प्रकारे. सद्गुण नीतिशास्त्र. इथे आय होप तुम्हाला काहीतरी समजलं असेल. कर्तव्यशास्त्र आणि त्याच्यानंतर काहीतरी सद्गुण नीतिशास्त्र. पुढे आपण बघूया. उपयोजिता नीतिशास्त्र. उपयोजिता नीतिशास्त्र म्हणजेच काय? अप्लाइड एथिक्स. आता इथं थोडासा अभ्यास करताना अप्लाइड एथिक्सचे किंवा काहीतरी उपयोजिता नीतिशास्त्र याचा अभ्यास करताना किंवा अभ्यास करायच्या अगोदर किंवा डिस्कशन करायच्या अगोदर इथं मी तुम्हाला सांगू इच्छितो की क्वेश्चन आपल्याला कशा प्रकारचे विचारले गेलेले आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे काहीतरी की इथे अप्लाइड एथिक्सच्या संदर्भात प्रॉमिनंट असा काहीतरी हा टॉपिक आहे आपल्या पहिल्या सब्जेक्टमधला, आपल्या पहिल्या काहीतरी टॉपिकमधला, एथिक्स अँड ह्युमन. ह्युमन इंटरफेरन्स याच्यामधला एक प्रॉमिनंट असा काहीतरी हा टॉपिक आहे. कारण का? आता उपयोजिता म्हणजे काहीतरी की अप्लाइड एथिक्स म्हणजे नैतिकता जी आहे, नैतिक मूल्य जे आहेत किंवा नीतिशास्त्र जे आहे ना, ते जीवनातल्या किंवा काहीतरी की संपूर्ण आपल्या काय म्हणू आपण डे टू डे लाईफमधले जे काहीतरी की वेगवेगळी क्षेत्र आहेत, त्या सगळ्या क्षेत्रांच्या वरती काहीतरी त्याचं ॲप्लिकेशन होतं आहे. आणि त्या क्षेत्राकडून काहीतरी की नैतिक मूल्यांचं कुठेतरी त्यांनी आचरण करावं किंवा त्यांच्या कृतीमध्ये काहीतरी त्याचा अंमल करावा आणि त्याच्यातून काहीतरी की एक योग्य असं काहीतरी की तिकडं ज्या कृती असतील त्या काहीतरी की पार पाडाव्या. या संदर्भात काहीतरी इकडं सांगितलं जातं. ओके. प्रश्न. आता प्रश्न काहीतरी की मग हे जे वेगवेगळे काहीतरी की विषय असतील किंवा काहीतरी की वेगवेगळे प्रकार असतील डे टू डे लाईफमधले, ह्या सगळ्यांच्यावर जे काही केलं जातं असं इकडं नीतिशास्त्र असतं किंवा नैतिक मूल्य जे असतात ना, त्यांचं इकडे काहीतरी की ॲप्लिकेशन होत असतं आणि त्यांच्याकडून काहीतरी ह्या नैतिक मूल्यांचं आचरण होणं अपेक्षित असतं. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम पाहायला मिळेल प्रशासनिक नीतिमत्ता. ओके. प्रशासनिक नीतिमत्ता याचा अर्थ काय होतो की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एथिक्स म्हणजे जी नैतिक मूल्य असतात त्यांचा प्रशासनिक स्तरावरती काहीतरी की तिकडं अंमल होणं किंवा त्या कृतीमध्ये काहीतरी त्यांचा वापर होणं अपेक्षित असतं. बरोबर. मग का? तर की याच्या संदर्भात आपण काहीतरी की कालच थोडंसं डिस्कशन केलं होतं आणि ते PYQ विचारलं होते त्याच्या संदर्भात पण काहीतरी आपण थोडंसं बघून घेतलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड थिंग किंवा दुसऱ्या नंबरचं काहीतरी की तो इकडं प्रोबॅबिलिटी जे असेल किंवा प्रश्न विचारण्याचा काहीतरी इकडे जी पद्धत असेल किंवा अपेक्षित जे काहीतरी की प्रश्न असतील त्याच्या संदर्भात नवीन ज्या संकल्पनांचा इकडे काहीतरी की उदय होतोय. त्याच्यावरती एथिक्सचा काय परिणाम आहे किंवा नीतिशास्त्राचा परिणाम काय आहे किंवा त्याचं जे ॲप्लिकेशन काय आहे किंवा काय असायला पाहिजे या संदर्भात पण काहीतरी की थोडंसं आपल्याला इकडे अभ्यास करणं अपेक्षित आहे. फॉर एक्झाम्पल जैव नीतिशास्त्र. ओके. बायो एथिक्स. पुढे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता याच्या संदर्भात काहीतरी की प्रश्न आपल्याला आत्ताच 2024च्या UPSCच्या मुख्य परीक्षेमध्ये काहीतरी की विचारला गेलेला आहे. बरोबर. सो असे बरेचसेच काहीतरी की नवीन काहीतरी इकडं हे असतील क्षेत्र असतील त्याच्यावरती नीतिशास्त्राचं ॲप्लिकेशन काय आहे किंवा त्यांचा काहीतरी की परिणाम काय आहे आणि काय नसायला पाहिजे याच्या संदर्भात काहीतरी की थोडंसं आपण इकडं अभ्यास करणार आहोत किंवा तशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला अपेक्षित आहेत. ओके. सो याच्यामधला काहीतरी की पहिला जो आहे प्रशासनिक नीतिशास्त्र त्याच्या संदर्भात थोडंसं आपण आता इथं डिस्कशन करू. आय होप तुम्हाला याची प्रोबॅबिलिटी असेल क्वेश्चनची किंवा याचा काहीतरी की उपयोग किंवा याचं जे महत्त्व आहे ते समजलेलं असेल. आता इथे प्रशासनिक नीतिशास्त्र म्हणजे काय आहे? सो हे थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो काय आहे आपल्याला इथं काय करायचं आहे जी नैतिक मूल्य आहेत या नैतिक मूल्यांचा इथे प्रशासनिक स्तरावरती ज्यावेळेला जे काही कार्य केलं जात असतं त्या कार्यामध्ये काय करायचं यांचा वापर करायचा किंवा काहीतरी की अंमल करायचा आहे. मग हे कोणते असतील नैतिक मूल्य? पारदर्शकता असेल, सचोटी असेल, वस्तुनिष्ठता, दया, निपक्षपातीपणा, ओके, सत्यता, त्याच्यानंतर जबाबदारपणा, उत्तरदायित्व आणि सो ऑन किंवा इत्यादी. अशा बऱ्याच प्रकारची जी नैतिक मूल्य आहेत ना, त्या सगळ्या नैतिक मूल्यांचा काहीतरी आपल्याला इथं प्रशासनिक स्तरावरती काय करायचा आहे? वापर करायचा आहे. ओके. आणि एक न्यायिक आणि अपेक्षित असणारी अशी काहीतरी प्रशासनिक व्यवस्था जी आहे,
ती काय करायची इकडं सातत्यात उतरवायची आहे. ओके. आपण याच्या संदर्भात काहीतरी की पाठीमागच्याच लेक्चरमध्ये बघितलं होतं की ज्या वेळेला नीतिशास्त्र असतं ते इथं प्रशासनिक स्तरावरती ज्यावेळेला त्याचा आपण अप्लाय करतो किंवा काहीतरी की त्याचा उपयोग करतो तर त्याचे परिणाम काय असतात त्या संदर्भात काहीतरी आपण तिकडे डिस्कशन केलं होतं. तीच गोष्ट आहे ते पुन्हा आपल्याला काहीतरी की रिपीट करायचे आहे आणि हे जे शब्द आहेत याच्या संदर्भात काहीतरी की थोडक्यात आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. ओके. सो एक एक काहीतरी की थोडंसं आपण ते बघू. फर्स्ट ऑफ ऑल किंवा काहीतरी की सर्वप्रथम इथं आपल्याला पाहायला मिळतं एक महत्त्वपूर्ण असं नैतिक मूल्य आहे जे प्रशासनिक स्तरावरती, वैयक्तिक स्तरावरती, राष्ट्रीय स्तरावरती आणि त्यासोबतच काहीतरी की आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच काय? पारदर्शकता. पारदर्शकता. ओके. ट्रान्सपरन्सी. इंग्लिशमध्ये आपण याला म्हणतो ट्रान्सपरन्सी. त्याचा अर्थ काय होतो? सो बेसिकली काय आहे की प्रशासनिक स्तरावरती जो काही इकडे कारभार केला जातोय, जो काही कार्यभार काहीतरी जो सगळा केला जातोय, मग ते ग्रुप असेल पूर्ण किंवा मग काहीतरी एक प्रशासनिक अधिकारी असेल त्यांच्याद्वारे. हा जो सगळा कार्यभार आहे किंवा काहीतरी सगळं कामकाज आहे, याच्यामध्ये पारदर्शकता असणं आवश्यक असतं. म्हणजेच काय की जे काही सगळं तुमचं कामकाज आहे हे इतरांच्यासाठी इकडं कुठेतरी खुले करणे. इतरांच्यासाठी काय करणे इकडं खुलं करून देणं. मग वेगवेगळे जे मार्ग आहेत त्या वेगवेगळ्या मार्गातून काय करायचं, ही जी प्रशासनिक स्तरावरची जी कार्य असतात ती तिथं काय करायची खुली करायची. मग फॉर एक्झाम्पल असेल RTI, इन्फॉर्मेशन ॲक्ट, माहितीचा अधिकार. माहितीच्या अधिकाराअंतर्गत आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. ओके. कोणीही सामान्य जी व्यक्ती आहे ती तिथं प्रशासनिक स्तरावरती किंवा काहीतरी एखाद्या ऑफिसमध्ये जाऊन इथे RTIचं काहीतरी ॲप्लिकेशन करते आणि त्याला जो तिथं प्रशासनिक स्तरावरती किंवा ज्या प्रशासनिक अधिकारी आहेत, ब्युरोक्रॅट आहेत, त्यांनी जे घेतलेले निर्णय असतील, निर्णयाची अंमलबजावणी असेल किंवा मग काहीतरी की इतर काही व्यवस्था असेल, त्याच्या संदर्भातली इत्थंभूत माहिती दिली जाते. म्हणजेच काय की ही जी माहिती आहे ती सामान्य व्यक्तीला तिकडं ओपन करून दिलेली आहे किंवा खुली करून दिलेली आहे. पुढे सोशल ऑडिट. सोशल ऑडिट. सोशल ऑडिट काय आहे तर की ज्या वेळेला प्रशासनिक स्तरावरती केला गेलेला जो खर्च असतो, तो खर्च जो आहे त्या खर्चाचा जो तपशील आहे किंवा त्याचा जो अकाउंट आहे तो इथं चेक करताना किंवा काहीतरी की कुठेतरी त्याची सखोल अशी चौकशी करताना सामान्य जे व्यक्ती आहेत त्यांना काहीतरी की त्याच्यामध्ये तिथं सहभागी करून घेणं. यालाच काय म्हणतो आपण सोशल ऑडिट. मग याचं एक कॉमन एक्झाम्पल आपण घेऊ शकतो मनरेगा. महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम. बरोबर. याच्यामध्ये सोशल ऑडिटचा काहीतरी की ऑप्शन जो आहे तो काहीतरी की ओपन करून दिला गेलेला आहे किंवा खुला करून दिलेला आहे. ओके. सो अशा प्रकारे काहीतरी की आपण इकडे म्हणू शकतो पारदर्शकता. म्हणजेच काय की प्रशासनिक स्तरावरती जो काही सगळा कारभार आहे त्याच्यामध्ये सामान्य व्यक्तींना काहीतरी की कुठेतरी इन्व्हॉल्व करून घेणं किंवा त्यांना पार्टिसिपेशन करणं आणि त्याच्यासोबतच जो सगळा कारभार आहे तो इथं लोकांच्यासाठी खुला करून देणं वेगवेगळ्या काहीतरी की मार्गातून. आता इथेच एक महत्त्वपूर्ण असा कोट किंवा वाक्य जे आहे ते अमेरिकेचे काहीतरी की राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी काहीतरी की सांगितलेलं आहे की गुप्त कारभाराने भ्रष्टाचार असतो हा वाढीस लागतो किंवा कुठेतरी वाढतो. याच्याच अगेन्स्ट काहीतरी की आपण बघू शकतो. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं 2024चा जो प्रश्न होता की सध्याच्या परिस्थितीमध्ये किंवा सध्याच्या काळामध्ये भ्रष्टाचार जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय. याचं कारण काय आहे? तर अगेन तेच गुप्त कारभार किंवा सिक्रेट काहीतरी की वर्क. याला 1900च्या दशकामध्ये म्हणजे साधारणतः 1992च्या अगोदर याला लाल फीत शाही असं नाव होतं. लाल फीत शाही म्हणजे काय की प्रशासनिक स्तरावरती जो काही सगळा कारभार व्हायचा किंवा जे काही सगळं कामकाज व्हायचं ते एका गुप्त अशा काहीतरी की फाईलमध्ये केलं जायचं आणि त्या फाईल ज्या असायच्या त्या रेड कलरच्या असायच्या. मग याच्यामध्ये सामान्य व्यक्तींना काहीतरी की कोणत्याच प्रकारचा काहीतरी की सहभाग नव्हता आणि म्हणूनच काय झालं गेलं होतं भ्रष्टाचार जो होता तो खूप मोठ्या प्रमाणात वाढला गेलेला होता. सो इथं आपण म्हणू शकतो वुड्रो विल्सन जे आहे त्यांनी काहीतरी की खूपच महत्त्वपूर्ण असं वाक्य इथं सांगितलेलं आहे. बरोबर. पुढे सचोटी. अगेन एक इम्पॉर्टंट असणारं काहीतरी असं मूलभूत एक नैतिक मूल्य इथं आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी की सचोटी. आता हे एक्झॅक्टली काय आहे? यालाच आपण म्हणतो इंटिग्रिटी इंग्लिशमध्ये. ओके.
आता तसं पाहायला गेलं तर एक काहीतरी की खूपच साधारण आणि काहीतरी एक छोटासा शब्द आहे. मात्र त्याच्या पाठीमागे काहीतरी की खूप मोठी अशी किंवा खूप मोठा असा काहीतरी की अर्थ दडलेला आहे. ओके. कॉमन किंवा काहीतरी की सिंपल लँग्वेजमध्ये जर बोलायचं झालं, तर सचोटी किंवा काहीतरी की इंटिग्रिटी म्हणजे काय असतं, की आपले जे काहीतरी की दैनिक कार्य आहे, मग ती कोणीही व्यक्ती असेल, एक सामान्य व्यक्ती असेल किंवा काहीतरी की प्रशासनिक स्तरावरचं काहीतरी की अधिकारी असेल, ब्युरोक्रॅट किंवा काहीतरी की सिव्हिल सर्व्हंट असेल किंवा एक पॉलिटिशियन्स असेल, एक बिझनेसमन असेल किंवा मग काहीतरी एखादी तिकडे व्यक्ती काय म्हणू आपण त्याला, राजकारणी एखादी व्यक्ती असेल. त्या व्यक्तीच्या कार्यामध्ये सत्यता, नैतिक मूल्य, प्रामाणिकपणा या सगळ्यांचं काहीतरी की तिकडं वावर किंवा या सगळ्यांचं काहीतरी की अंमल असणं गरजेचं असतं. ओके. सत्यता, नैतिकता, नैतिक मूल्य आणि प्रामाणिकपणा या सगळ्यांचं काहीतरी की वावर किंवा त्या सगळ्या तत्वांचा काहीतरी की त्याच्या काजामध्ये तिथं काहीतरी की अंमल असणं किंवा काहीतरी की त्यांचा वापर असणं गरजेचं असतं. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपली जी सत्यनिष्ठता आहे, त्याला आपण सातत्याने कुठेतरी तिकडं चिकटून राहणं, हे अगेन काहीतरी की सचोटीमध्ये अपेक्षित असतं. मग अगेन काहीतरी की तेच प्रशासनिक स्तरावरती अशा सगळ्या ज्या गोष्टी असतात, ह्या इथं महत्त्वपूर्ण म्हणतात सचोटीच्या संदर्भात. कारण का? एक प्रशासनिक अधिकारी जो असतो, त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी इकडे प्रेशर असतो विद्यार्थी मित्रांनो. मग ते कौटुंबिक असेल, सामाजिक असेल, विदिन ऑफिसेसमधला म्हणजे काहीतरी की अधिकारी सॉरी प्रशासनिक जे हे असतात, ऑफिसेस असतात, तिथून इंटरनल काहीतरी की प्रेशर असतं. त्याच्यासोबतच काहीतरी की पॉलिटिकल जे असतात किंवा पॉलिटिशियन जे असतात, त्यांचं देखील काहीतरी प्रेशर खूप मोठ्या प्रमाणात असतं. मग अशा परिस्थितीमध्ये तिथे सत्यकार्य किंवा काहीतरी की सत्यता याला तिकडे काहीतरी की कुठेतरी अढेर म्हणजेच काहीतरी चिकटून राहणं, हे तर त्या अधिकाऱ्याकडून काहीतरी की कुठेतरी अपेक्षित असतं. यालाच आपण काय म्हणू शकतो? सचोटी किंवा काहीतरी की मग इंटिग्रिटी. ओके. त्याच्या ह्या पूर्ण कामकाजामध्ये ही जी नैतिक मूल्य आहेत, या सगळ्यांचा काहीतरी की वावर प्रत्येक परिस्थितीमध्ये असणं अगेन काय झालं? सचोटी. ओके. त्याच्या ह्या सगळ्या कार्यभारामध्ये अगेन प्रामाणिकपणा असणं आणि जे काही भ्रष्टाचार आहे, त्याला कुठेतरी तिकडं तिलांजली देणं हे अपेक्षित असतं. यालाच काहीतरी की आपण म्हणू इकडं सचोटी. बरोबर? मग याच्यामध्ये ती व्यक्ती काय करते किंवा ती प्रशासनिक अधिकारी काय करते, की स्वतःचा जो वैयक्तिक स्वार्थ आहे, तो कुठेतरी बाजूला ठेवते आणि सामान्य लोकांचा जो स्वार्थ आहे किंवा सामान्य लोकांचं जे कल्याण आहे, त्याला कुठेतरी प्रायोरिटी देते किंवा प्राथमिकता देते. अगेन काय झालं विद्यार्थी मित्रांनो? सचोटी. बरोबर? पुढे आहे वस्तुनिष्ठता. अगेन काहीतरी की इम्पोर्टंट असणार असं नैतिक मूल्य, जे प्रशासनिक स्तरावरती आपल्याला इकडं पाहायला मिळतं, प्रशासनिक नीतिशास्त्रामध्ये. आता वस्तुनिष्ठता. वस्तुनिष्ठतेचा अर्थ काय होतो? थोडक्यात सांगायचं झालं तर, की एक प्रशासनिक अधिकारी आहे किंवा मग काहीतरी की ॲज अ विद्यार्थी म्हणून तुम्ही इथे म्हणू शकता, की तुमचे जे डिसिजन असतील किंवा तुमचे जे निर्णय असतील किंवा जो काहीतरी तिकडं प्रशासनिक अधिकारी आहेत, त्याचे जे निर्णय असतील किंवा एखादी पॉलिटिशियन आहे किंवा काहीतरी की एखादे मिनिस्टर आहे, मंत्री आहेत, त्यांचे जे काहीतरी निर्णय असतील, हे सगळे निर्णय कशावरती आधारित असायला पाहिजेत? तर आपण म्हणू शकतो इकडं डेटा आणि फिगर्स. म्हणजे आकडेवारी असेल आणि तिथे काहीतरी की प्रॅक्टिकली अवेलेबल असणाऱ्या काहीतरी की जी साधनं असतील किंवा आपण त्याला म्हणू शकतो इकडं हे रिसोर्सेस याच्यावरतीच काहीतरी की आपले जे निर्णय आहेत ते आधारित असायला पाहिजेत. न की कुठेतरी भावनिक आणि न कुठे काहीतरी की तिकडे भावनेच्या भरावरती आधारित. ओके. मग आपण इथे म्हणू शकतो साधारणतः जर आपण स्वतःच्या इकडे जर इथं विचार केला तर. बऱ्याचदा आपण काय म्हणतो, की अभ्यास झालेला आहे, बरोबर? माझा पेपर 1 रेडी आहे, माझा पेपर 2 आहे. पण वास्तविकता काय असते? आपण कुठेतरी तिकडं कमी पडलेलो असतो, बरोबर? आणि ह्यावेळेला काहीतरी की पेपरला जातो आपण तिकडं, पेपर देतो आणि याच्यातूनच कुठेतरी फ्रस्ट्रेशन येतं. आता हा जो आपला निर्णय असतो तो कशावरती आधारित असतो? तर आपल्या भावनेवरती आणि याच्यातूनच काय होतं कुठेतरी आपल्या फ्रस्ट्रेशनसारख्या ज्या काहीतरी की सिच्युएशन्स असतात, त्या आपल्यासमोर काहीतरी की उभा राहतात. कारण का? वस्तुनिष्ठतेवरती काहीतरी की आपले जे निर्णय असतात, हे इथं आधारित नसतात. प्रशासनिक स्तरावरती पण अगेन इकडे घेऊ शकतो आपण. आपल्याकडे अवेलेबल जो डेटा असेल, माहिती आणि अवेलेबल काहीतरी की रिसोर्सेस असतील, जी साधनं आहेत, त्या सगळ्यांना काहीतरी की कुठेतरी हे आपल्या विचारामध्ये न घेता आपण काय करत असतो, तिकडे निर्णय घेतो. म्हणजे ती प्रशासनिक अधिकार आहे. आणि ह्याच्यातूनच काय होतं मग पुढे एक संभ्रम किंवा काहीतरी गोंधळ उडून जातो. बरोबर? म्हणजेच काहीतरी की वस्तुनिष्ठता तिथं नसते. इथे एक बेस्ट एक्झाम्पल आपण काहीतरी की घेऊ शकतो, सॅम मॅनेकशॉ यांचा. ओके. आता इथं मे बी तुम्ही मूव्हीमध्ये ते बघितलं पण असेल हां, आय होप. आता
त्यांनी सरळ सरळ काहीतरी की इंदिरा गांधींना एक सल्ला दिला होता, की आपण जर इकडे चायनासोबत जर आत्ता युद्ध सुरू केलं, आपण तिकडे काहीतरी की तिकडं पराभूत होऊ. कारण का? युद्धासाठी काहीतरी की आपण तिकडे तयारच नव्हतो. आपल्याकडे आवश्यक असणारे सैनिक असतील, सैन्यांचं जे धैर्य असेल, इतर जे काहीतरी की साधनसंपत्ती असेल, या सगळ्यांचाच काहीतरी की त्या तिथे अभाव होता. आणि म्हणूनच तिकडे सॅम मॅनेक्शॉते यांनी वस्तुनिष्ठतेवरती आधारित काहीतरी की एक सल्ला जो होता तो प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी यांना दिला होता. बरोबर? सो असे बरेचसे एक्झाम्पल काहीतरी की आपण इकडे बघू शकतो वस्तुनिष्ठतेच्या संदर्भात. आय होप समजलं असेल. पुढे दया. ओके, दया. आता नीतिशास्त्रामध्येच काहीतरी की आपण इकडे बघितलेलं आहे. ज्या ठिकाणी काहीतरी की कायदे असतात, नियम असतात, यांचं जे तत्व असेल किंवा यांचं जे अधिकार क्षेत्र असतो, जे त्या ठिकाणी काहीतरी की संपुष्टात येतं किंवा काहीतरी की त्याच्या पुढे ते जात नाही. इथून पुढे कोण कार्य करत असतात विद्यार्थी मित्रांनो? तर ते नैतिक मूल्य. मग त्याच्यातलंच काहीतरी की एक महत्त्वपूर्ण आहे ते म्हणजे काहीतरी की दया. मग हे काय आहे? मग कॉमन एक्झाम्पल इकडे काहीतरी की मी नेहमीच इथं सांगत असतो. एक पूर आलेला आहे, पूर परिस्थिती आलेली आहे. तुम्ही तिथे तहसीलदार असलेला किंवा बी-डी-ओ असलेला किंवा काहीतरी काय जिल्हाधिकारी असलेला, बरोबर? सामान्य लोकं जे आहेत त्यांचे काहीतरी जे डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे काहीतरी की पूर्ण तिथे वाहून गेलेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तिथे काय कराल? जे पूर परिस्थितीग्रस्त असणारे जे व्यक्ती असतील, लोकं असतील, यांच्याकडून तुम्ही काहीतरी की जे डॉक्युमेंट्स आहेत, म्हणजे काहीतरी की त्यांच्याकडे असणारे जे कागदपत्र असेल, यांची अपेक्षा ठेवशीला किंवा तुम्ही त्यांना सरळ-सरळ काहीतरी की ज्या फॅसिलिटीज असतील, म्हणजे काहीतरी की आवश्यक असणारे तिकडे काहीतरी की जे साधन असेल, हे तिथं प्रोव्हाईड करशीला. ओके, यालाच काय म्हणू आपण इकडे? दया. आता डेफिनेशन जर बघायची झाली तर आपण इकडे म्हणू शकतो किंवा त्याची व्याख्या, की समोरच्याची जी काहीतरी की तिकडे परिस्थिती आहे, त्या परिस्थितीवरती काहीतरी की किंवा ती परिस्थिती आहे, ती परिस्थिती सामावून घेणं, समजून घेणं आणि त्या व्यक्तीला काहीतरी की त्याच्यातून तिथं कुठेतरी काढून टाकणं किंवा त्याच्यावरती काहीतरी की त्या व्यक्तीला तिकडे सोल्युशन देणं. हा इथं काहीतरी की दयेचा अर्थ होतो. अजून एक बेस्ट एक्झाम्पल काहीतरी की आपण इकडे लिहू शकतो आपल्या उत्तरामध्ये. रिसेंटलीच छत्तीसगडमध्ये एक केस झाली होती. एक मुलगी होती, तिचे डॉक्युमेंट्स नव्हते. हावेव्हर शी हॅज सफर्ड इन ॲनिमिया. आता ॲनिमिया तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल. ओके. रक्तदोषाचा काहीतरी तो प्रकार असतो आणि तिथले जे काही प्रशासनिक व्यवस्था होती, त्यांनी तिला डॉक्युमेंटेशन्स नव्हते म्हणून काय केलं, जे अन्नधान्य असेल आणि इतर काही सुविधा असतील किंवा जे प्रशासनाकडून जे लाभ दिले असतात, ते तिथे तिला दिले नाहीत आणि त्याच्यातून ती बिचारी काहीतरी तिकडे मृत्युमुखी पडली. आता इथे काहीतरी की अगेन तेच होतं. डॉक्युमेंटेशन किंवा काहीतरी की कागदोपत्री व्यवहार जो होता, याच्यावरतीच काहीतरी की प्रशासनाने भर दिला आणि कोणत्या प्रकारची दया होती तिकडे काहीतरी की दाखवली नाही. आलं लक्षात? सो एक बेस्ट एक्झाम्पल आहे इथं दयेचं. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. पुढे आहे निपक्षपातीपणा. इम्पार्शियालिटी. आता याच्या संदर्भात आपण कालच डिस्कस केलं होतं. त्याच्यामुळे आता इथं इन डिटेल काहीतरी की आपण नाही बघितलं काहीतरी की तरी चालेल. बेसिकली काय आहे, की तुमचे जे निर्णय आहेत, व्हॉटएव्हर जे तुम्ही निर्णय घेतात, हे तुमचे निर्णय कसे पाहिजेत? कोणत्याही एखाद्या व्यक्तीला, मग ए व्यक्ती असेल आणि बी व्यक्ती असेल, यांना इथे ॲफिलिएटेड नसावे. मग हे कसे असावे? इथं कॉमन किंवा मेरिट बेस्ड. ओके, मेरिट बेस्ड असावे. आता पुढे जाऊन काहीतरी की सातत्याने हे सगळे शब्द काहीतरी की आपल्या समोर येणार आहेत आणि अगेन काहीतरी की आपल्याला याच्यावरती चर्चा करावी लागणार आहे. म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, की पहिला हा जो सगळा चॅप्टर आहे आपला एथिक्सचा किंवा काहीतरी की GS4चा, हा तुमचा काहीतरी की एक पाया असणार आहे आणि एंटायर जो पेपर असेल, त्या सगळ्यात जो तुमचा पेपर असेल, हा इथेच काहीतरी की कव्हर होऊन जाईल. ठीक आहे? म्हणून निपक्षपातीपणा पुन्हा काहीतरी की इकडे आला गेलेला आहे. तो निर्णय जे आहेत ते काहीतरी की कोणत्याही एखाद्या व्यक्तीच्या किंवा व्यक्तीला काहीतरी की ॲफिलिएटेड नसावे किंवा त्या व्यक्तीला काहीतरी की अनुसरून नसावे. तुमचे जे निर्णय असतील ते कसे असावे इकडं मेरिट बेस किंवा काहीतरी की मग न्यूट्रल. कोणत्याही व्यक्तीला काहीतरी तिकडे प्राथमिकता न देता काहीतरी काही घेतला गेलेला निर्णय. बरोबर? आय होप तुम्हाला काहीतरी की प्रशासनिक स्तरावरचे नैतिक मूल्य किंवा नीतिशास्त्र जे आहे तिथं समजले असतील. अजून इतरही काहीतरी की जी नैतिक मूल्य आहेत, त्यांनाही पुढे आपण काहीतरी की अभ्यासायचं आहे. आपला जो नेक्स्ट टॉपिक असेल त्याच्यामध्ये आपण तिकडं पाहू. ओके. पुढे बघू जैवनीतिशास्त्र. ह्यालाच म्हणतो आपण काहीतरी की बायो एथिक्स. आता इन डिटेल काहीतरी की बायो एथिक्समध्ये टेक्नॉलॉजीमध्ये न जाता आपल्याला काय बघायचं आहे इकडं, की बायो म्हणजेच काहीतरी की जैव ही जे आहे तंत्रज्ञान जे आहे, त्या तंत्रज्ञानावरती एथिक्सचा काहीतरी इकडं आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे किंवा काहीतरी की अप्लाइड करायचं आहे आणि ते त्याच्या संदर्भात काय अभ्यास करतोय आणि काय नाही हे थोडंसं काहीतरी इकडं बघणं अपेक्षित आहे किंवा काहीतरी आपल्यासाठी गरजेचं आहे. ओके.
मग इथे आपण बघू शकतो, या शास्त्रामध्ये जैवतंत्रज्ञानाच्या उपयोगातून उद्भवलेल्या प्रश्नांचा इथे अभ्यास केला जातो आणि त्यासाठी नियमांची काहीतरी एक चौकट पण इकडे घालून दिली जाते. ओके. मग आता जैवतंत्रज्ञानामध्ये आपण काहीतरी मगाशीच बघितलं होतं, की डी-एन-ए टेक्नॉलॉजी म्हणजेच अपेक्षित असणारे असे काहीतरी जे डी-एन-ए आहेत, याच्यामध्ये बदल करून आपल्याला अपेक्षित असणारे काहीतरी जे भ्रूण असेल, मूल असेल ते काहीतरी आपण इकडे जन्माला घालू शकतो. अपेक्षित असणारं काहीतरी असं एखादं धान्य आहे, ते आपण काहीतरी इकडे बनवू शकतो आणि सो ऑन असे बरेचसेच काहीतरी प्रश्न जे आहेत ते आपल्याला इकडे पाहायला मिळतात. त्या ठिकाणी काहीतरी उद्भवलेले जे प्रश्न आहेत, त्या सगळ्याच प्रश्नांची काहीतरी इकडे सोडवणूक जे आहे किंवा त्याचा जो अभ्यास आहे तो इथे केला जातो आणि त्याच्याही पुढे काहीतरी नियम इथे काहीतरी घालून दिले जातात. कशामध्ये? जैवनीतीशास्त्रामध्ये. एक्झाम्पल आपण इकडे बघू शकतो. गुप्तता, जैव चाचेगिरी आणि काहीतरी गर्भपात. सर्वप्रथम इथं गुप्तता म्हणजेच काहीतरी प्रायव्हसी. आता हा एखादा काहीतरी ज्वलंत असा मुद्दा आहे जैवनीतीशास्त्राच्या संदर्भात. आपले जे डी-एन-ए कोडिफिकेशन आहे, सध्या ते न्यूजमध्ये पण होतं बघा, तुम्ही ऐकलेलं पण असेल. याच्यामध्ये काय केलेलं आहे, बऱ्याच लोकांचे काहीतरी डी-एन-एचे सॅम्पल आहेत ते कलेक्ट करून ठेवलेले आहेत आणि ते वेगवेगळ्या काहीतरी उपयोगासाठी आता तिकडे काहीतरी वापरले जाणार आहेत. बरोबर? मग अशा ह्याच्यामध्ये काहीतरी गुप्ततेचा प्रश्न इथं निर्माण होतो, की पर्टिक्युलर व्यक्ती आहे, ते व्यक्तीचे डी-एन-ए आहेत आणि ते जर उद्या काहीतरी कोणत्याही एखाद्या प्रायव्हेट कंपनी असतील, सायबर क्राईम असेल, ओके, सायबर बुलिंग असेल, अशा व्यक्तींच्या जर हातामध्ये सापडले तर त्याचा दुरुपयोग होणं कुठेतरी अपेक्षित आहे. बरोबर? सो गुप्तता या जैवनीतीशास्त्रामध्ये काहीतरी गुप्तता जी आहे ती खूपच इथं महत्त्वपूर्ण बनते. याच्या संदर्भातच काहीतरी जो अभ्यास आहे तो त्या जैवनीतीशास्त्रामध्ये केलेला आहे. ओके. जैव चाचेगिरी याला बायो पायरसी म्हणतात. बायो पायरसी म्हणजे काय? की जैवतंत्रज्ञानाचा वापर करून बऱ्याचदा काय केलं जातं, जे स्थानिक काहीतरी तिकडे हे असतील, वनस्पती असतील, त्याच्यातून एक अपेक्षित किंवा काहीतरी पाहिजे असं मोठ्या प्रमाणात काहीतरी प्रोडक्शन देणारं अन्नधान्यांचे काहीतरी प्रकार असतील, ते तिथं बनवले जातात. सोबतच काहीतरी स्थानिक लेव्हलचे जे काहीतरी तिकडे प्राणी असतील, त्यांच्या डी-एन-एचे काहीतरी सॅम्पल किंवा त्यांचं डी-एन-एचं कोडिफिकेशन करून अपेक्षित असणारे काहीतरी नवीन प्रजाती तिकडे बनवली जाते आणि ह्या सगळ्यांचा वापर कोण करत असतं? मल्टीनॅशनल कंपनीज. मग यालाच काय म्हटलं जातं? जैव चाचेगिरी. म्हणजे इथून हे जे बाय प्रॉडक्ट असतात हे चोरले जातात आणि त्यांचा वापर काहीतरी त्यांच्या आर्थिक स्वार्थासाठी काहीतरी मोठ्या प्रमाणात केला जात असतो. याच्यामुळे काय होतं? स्थानिक जे काहीतरी तिकडे लोकं असतील, यांचं जे नॉलेज आहे किंवा यांचं जो ज्ञान आहे, याचाच काहीतरी वापर करून असं जैव तंत्रज्ञान किंवा ते काहीतरी वनस्पती असेल किंवा काहीतरी नवीन प्रजाती असेल, ही बनवली जात असते. आणि याचा जो काहीतरी हे असेल, काय म्हणू आपण त्याला, बेनिफिट्स, ते तिथं सामान्य लोकांना काहीतरी दिले जात नाहीत. याला आपण म्हणतो इकडं जैव चाचेगिरी किंवा काहीतरी बायो पायरसी. त्याच्यानंतर गर्भपात. आता हे पण काहीतरी जैवनीतीशास्त्रामध्येच येतं. गर्भपात आता आपल्याला माहिती आहे, की अनपेक्षित असे काहीतरी की ज्यावेळेला तिकडे गर्भ तिकडे धारण होतो, त्यालाच काहीतरी तिकडून काढून टाकणं म्हणजेच काहीतरी की गर्भपात असं आपण त्याला म्हणतो. आता या ठिकाणी एक जीव आहे, ओके, एक जीव आहे, त्याला काहीतरी तिकडे मारून टाकलं जाणार आहे. मग हे इथं आपण करावं की नाही, हे योग्य आहे की नाही, याच्या संदर्भात पण काहीतरी अगेन बायोएथिक्समध्ये चर्चा केली जाते. आता थोड्याच वेळापूर्वी आपण इकडे बघितलं होतं, एक व्यक्ती असेल किंवा 10 व्यक्ती असेल, यांचं मरण म्हणजे काहीतरी एक प्रकारे कुठेतरी अयोग्यच गोष्ट आहे. एखाद्या व्यक्तीचा जगण्याचा अधिकार जो आहे तो आपण इकडे काढून घेतलेला आहे. मग तो गर्भपातामध्ये काहीतरी आपण इकडे बघू शकतो. मग याच्यावरतीच उत्तर जे आहे ते काहीतरी जैवनीतीशास्त्रामध्ये दिलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, आय होप तुम्हाला इकडे आता समजलं असेल. पुढे बघूया वैद्यकीय नीतिशास्त्र. वैद्यकीय नीतिशास्त्र हे पण अगेन काहीतरी अप्लाइड एथिक्स मधला एक महत्त्वपूर्ण असा भाग आहे. त्यालाच काय म्हणतो आपण इकडं? मेडिकल एथिक्स. ओके, मेडिकल एथिक्स. आता इथे अगेन काहीतरी महत्त्वपूर्ण असे उद्भवलेले जे नैतिक प्रश्न असतील, या सगळ्यांची काहीतरी सोडवणूक जी आहे ती इथं केली जाते. सरळ आपण काहीतरी उदाहरण ते थोडंसं बघून घेऊ आणि डे टू डे लाईफमध्ये तुम्ही पण काहीतरी याच्या संदर्भात कुठे ना कुठेतरी ऐकलेलं असेल किंवा पाहिलेलं असेल. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला इकडे पाहायला मिळतं वैद्यकीय नीतिशास्त्रामध्ये इच्छा मरण. ओके, इच्छा मरण. सध्या हा पण काहीतरी एक ऑनगोईंग टॉपिक आहे. की एखादी व्यक्ती जी आहे तिला काय करायचं आहे, स्वतःचं जीवन आहे ते काहीतरी तिकडे संपवायचं आहे. त्यालाच काय म्हणतो आपण काहीतरी की इच्छा मरण. त्या व्यक्तीने काहीतरी ते मागून घेतलेलं मरण असतं. मग एक डॉक्टर आहे, त्यांनी
याची जी इच्छा आहे ती पूर्ण करायची की नाही, या संदर्भात जे काहीतरी की चर्चा आहे किंवा त्याच्यावरती काहीतरी की जी सोडवणूक आहे ती तर वैद्यकीय नीतिशास्त्रामध्ये केली जात असते. आता ऑब्व्हियसली आहे, ती व्यक्ती काहीतरी की तिकडं मृत्यू पावणार आहे. बरोबर? किंवा त्याचा काहीतरी की जीव आहे तो तिथं संपून जाणार आहे. का? तर की ते डॉक्टर जर त्यावेळेला त्या व्यक्तीची तिकडे इच्छा पूर्ण करतील त्यावेळेला. मग इथे ही योग्य आहे की अयोग्य आहे? याचं जे चर्चा असेल किंवा याच्यावरती जी माहिती आहे, ती वैद्यकीय नीतिशास्त्रामध्ये आपल्याला इकडे केलेली पाहायला मिळते. ओके. पुढे माहितीपूर्ण संमती. माहितीपूर्ण संमती म्हणजे काय? की बऱ्याचदा काय केलं जातं, जे पेशंट्स असतात, ओके. पेशंट असतात आणि ते काहीतरी की अनकॉन्शियस असतात. म्हणजेच काहीतरी की कोमामध्ये गेलेले असतील किंवा काहीतरी की ग्लानीमध्ये असतील. म्हणजे आपण त्याला काय म्हणतो तिकडं भूल दिलेली असेल. आणि अशा कंडिशनमध्ये किंवा त्या व्यक्तीची जी काहीतरी की तिकडं कुटुंब आहे, यांच्याकडून काहीतरी की संमती घेऊन त्याच्यानंतरच काय त्या व्यक्तीवरती तिकडं इतर काहीतरी की शस्त्रक्रिया असतील किंवा काहीतरी की जे कार्य असेल डॉक्टरांच्याकडून केलं जाणारं, ते केलं जात आहे की नाही? यालाच काय म्हटलं जातं? माहितीपूर्ण संमती. त्याच्यासोबतच काय असेल? टेस्ट ट्यूब बेबीच्या संदर्भात एक एक्झाम्पल काहीतरी आपण घेऊ शकतो. जे आपण इथे पण बघू शकतो बायोएथिक्समध्ये. मग आता याच्यामध्ये काय केलं जातं? एक पुरुष जो आहे, त्यांचे जे स्पर्म्स असतात, त्याचा काहीतरी की डेटा किंवा काहीतरी की त्याचं जे संकरण असेल ते घेतलं जातं आणि एक स्त्री असेल, त्यांचे जे अंडकोश असतील ते काहीतरी की एकत्र करून काहीतरी की एक अपेक्षित असणारं काहीतरी की मूल तिथं जन्माला घातलं जातं. मात्र इथे या दोघांची काहीतरी की संमती घेणं इथं काहीतरी की आवश्यक असतं. बरोबर? हेच कशामध्ये आपण इकडे बघतो? वैद्यकीय नीतिशास्त्रामध्ये. पुढे पेशंटची जवळीकता. आता अगेन डॉक्टरी पेशा असतो किंवा वैद्यकीय पेशा असतो, याच्यामध्ये सांगितलं जातं, की पेशंटच्या सोबत काहीतरी तिकडे जवळता प्रस्थापित करणं कुठेतरी अयोग्य आहे. कारण का? याच्यातून काय होत असतं, कार्य करताना किंवा काहीतरी की त्या व्यक्तीवरती तिकडं हे करताना काय म्हणू आपण त्याला, त्यांचा जो काहीतरी तिकडं आजार आहे, त्याच्यावरती काहीतरी की क्रिया करताना अडथळे निर्माण होतात. मग इथे अगेन काहीतरी की जैवनीतिशास्त्र आहे, हे काय सांगत असतं, की अशा प्रकारची जवळीकताच म्हणजे काहीतरी की भावना असतात डॉक्टरांच्या त्या पेशंटच्या प्रती आणि हे असणं कुठेतरी गरजेचं असतं. कारण बऱ्याचदा काय होतं, त्या गोळ्यांच्या पेक्षा काहीतरी कुठेतरी भावनिक जे हे असतात, कनेक्शन जे असतात किंवा जवळीकता जी असते, ती खूप मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रती काय करत असते तिकडं, औषधांचा तिथे सप्लाय करत असते त्या व्यक्तीला. ओके. याच्यामध्येच आपण काहीतरी की बघू शकतो, की ज्यावेळेला प्रिस्क्रिप्शन्स दिले जात असतात. ओके. प्रिस्क्रिप्शन्स काहीतरी डॉक्टरांच्याकडून दिले जात असतात. त्याला आपण म्हणतो चिठ्ठी, वैद्यकीय चिठ्ठी. आता या ठिकाणी तुम्ही बऱ्याचदा काहीतरी की हे अनुभव घेतला असेल. अनावश्यकरित्या डॉक्टर काय करत असतात, खूप मोठ्या प्रमाणात तिथं औषधांना आपल्याला सजेस्ट करत असतात किंवा काहीतरी की गोळ्या देत असतात. वैद्यकीय चिठ्ठी असं त्याला म्हटलं जातं. ओके. प्रिस्क्रिप्शन्स डॉक्टरचे जे काहीतरी प्रिस्क्रिप्शन असतात. आता याच्या पाठीमागं बऱ्याचदा आपण पाहायला मिळतो, की आर्थिक स्वार्थ जो असतो हा इथं दडलेला असतो. कारण का? डॉक्टर ज्यावेळेला हे गोळ्या किंवा काहीतरी की औषधे असतात, यांचं जे प्रिस्क्रिप्शन देतात किंवा चिठ्ठी देतात, तिथे त्या मेडिकलकडून काहीतरी की त्यांना पर्सेंटेज किंवा काय म्हणू आपण एक ठराविक पर्सेंटेज असतात ते मिळत असतात. म्हणूनच काय म्हणतो आपण इकडे अनावश्यकरित्या काहीतरी अशा प्रकारच्या गोळ्या किंवा औषधे जे असतात ते डॉक्टरांच्याकडून सजेस्ट केल्या जातात. मग ही योग्य आहेत की नाही आहेत? याचा जो अर्थ आहे किंवा याच्यावरती जे सोल्युशन आहे आपल्याला ते अगेन वैद्यकीय नीतिशास्त्रामध्ये केलं गेलेलं आहे. ऑब्व्हियसली अशा प्रकारचं काहीतरी की वर्तन हे कुठेतरी अयोग्यच असतं. प्रत्येक व्यक्तीलाच काहीतरी की अशा प्रकारच्या काहीतरी गोळ्या औषधं असतील किंवा जे अनावश्यक असणाऱ्या गोळ्या औषधं असतील, हे परवडतील असंच नाहीये. बरोबर? म्हणून हे कुठेतरी अयोग्य असतं. सो याच्या पुढे काहीतरी अजून बरेचसे जे प्रश्न आहेत, ते देखील जे आहेत ते काहीतरी याच्यामध्ये कुठेतरी त्याच्यामध्ये काहीतरी त्याच्यावरती तिथं चर्चा केली जात असते किंवा त्या प्रश्नांची काहीतरी सोडवणूक जी आहे ती तर वैद्यकीय शास्त्रामध्ये केली जात असते किंवा मग मेडिकल एथिक्समध्ये. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. पुढे बघूया. माध्यम नीतिशास्त्र. मीडिया एथिक्स. इथे अगेन मी तुम्हाला थोडंसं सांगू इच्छितो, की कमिंग एक्झाममध्ये डेफिनेटली विचारला जाणारा प्रश्नांच्या मधला काहीतरी एक प्रश्न असेल, तो म्हणजे काहीतरी की मीडिया एथिक्स, पर्यावरण नीतिशास्त्र आणि व्यावसायिक नीतिशास्त्र आणि कृत्रिम बुद्धिमत्ता. इथे तर काहीतरी ऑलरेडी हा प्रश्न यू-पी-एस-सीने विचारलेला आहे. सो त्याच प्रकारे इकडं माध्यम नीतिशास्त्र किंवा मीडिया नीतिशास्त्र आहे. याच्या संदर्भात काहीतरी की अगेन प्रश्नाची अपेक्षा आपल्याला आहे किंवा काहीतरी डेफिनेटली विचारले येण्याची शक्यता आहे इथं. कारण का? सध्या मीडियाच्या संदर्भात काहीतरी खूपच मोठ्या प्रमाणात इथे चर्चा होत आहे. ओके. सो बघूया आपण मीडिया नीतिशास्त्र म्हणजे काय? सो मीडिया नीतिशास्त्र म्हणजे काय आहे?
तर नैतिक मूल्यांचं काहीतरी की ॲप्लिकेशन होणार आहे कशामध्ये? मीडियामध्ये किंवा तेच काहीतरी की आपण म्हणतो डिफरंट जे मीडियाचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. ओके. मग प्रिंट मीडिया असेल, डिजिटल मीडिया असेल किंवा मग काहीतरी की ऑनलाईन इतर काहीतरी की व्यवस्था असतील किंवा साधनं असतील. या सगळ्यांचाच काहीतरी की सहभाग जो आहे तो माध्यम नीतिशास्त्र किंवा काहीतरी की मीडिया नीतिशास्त्रामध्ये होत असतो. मग इथं कोणत्या प्रकारची मूल्ये जी आहेत किंवा नैतिक मूल्ये जे आहेत त्यांचं काहीतरी की आपल्याला इकडं सहभाग होतो, तो थोडासा काहीतरी आपण इकडे बघून घेऊया. सो फर्स्ट ऑफ ऑल स्वातंत्र्य. ओके. मीडिया स्वातंत्र्य किंवा काहीतरी की माध्यम स्वातंत्र्य असं त्याला आपण काहीतरी इकडे म्हणतो. सध्याचंच एक एक्झाम्पल असेल, मे बी काहीतरी की ते हास्यास्पद आहे. कुमार कामराच्या संदर्भात. तर त्यांनी काहीतरी की जे मुख्यमंत्री होते, त्यांच्यावरती काहीतरी की टिप्पणी केली होती. एक कविता जी होती त्यांनी काहीतरी की इथं सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीतरी की तिकडं दिली होती. याच्या संदर्भात किंवा याच्या व्यतिरिक्त अजूनही काहीतरी की बरेचसे एक्झाम्पल जे आहेत, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण इकडे बघू शकतो, की मीडियाचं जे स्वातंत्र्य आहे ते खरंच इकडे प्रेझेन्स आहे का? किंवा त्याचं अस्तित्व आहे का? याच्या संदर्भात चर्चा जी आहे ती काहीतरी इकडं माध्यमांच्या नीतिशास्त्रामध्ये केली जात असते. सो मीडिया जे असतात ते कसे असायला पाहिजेत? फ्री आणि फेअर असायला पाहिजेत. कोणत्याही प्रकारचं काहीतरी त्यांच्यावरती नियंत्रण किंवा दडपण तिथनं काहीतरी की असायला नको पाहिजे किंवा नसायला पाहिजे. कारण का? याच्यातूनच काय केलं असतात कुठेतरी स्पष्टपणे किंवा काहीतरी काही निर्भीडपणे काहीतरी की मतं मांडली जात असतात, जी डेमोक्रेसीसाठी किंवा काय आपण म्हणू लोकशाहीसाठी काहीतरी की खूपच महत्त्वपूर्ण असतात. लोकांच्या असणाऱ्या समस्या असतील किंवा काहीतरी की इतर काहीतरी की अडी-अडचणी असतील, यांची जी सोडवणूक असेल किंवा याच्यासाठी जे उत्तर असेल, ते पण अगेन काहीतरी इकडे मीडियामधून दिलं जात असतं. त्याच्यामुळे अगेन काहीतरी की मीडियाचं स्वातंत्र्य काहीतरी इकडं खूपच महत्त्वपूर्ण ठरतं. ओके. अल्पसंख्याक वर्सेस काहीतरी की बहुसंख्याक असतील, पर्यावरणाच्या समस्या असतील, ठीक आहे. इतर काहीतरी की भ्रष्टाचारसारख्या काहीतरी की समस्या असतील. या सगळ्या समस्यांची काहीतरी की जी सोडवणूक असते, ती मीडिया माध्यमातून किंवा काहीतरी की माध्यमांच्या याच्यातून काहीतरी की केली जात असते. ओके. मग ती प्रिंट मीडिया असेल किंवा सोशल मीडिया असेल. तेलगीचा जो घोटाळा असेल, त्याच्या संदर्भात पण काहीतरी की आपण बघू शकतो. प्रिंट मीडियाच्याच माध्यमातून काहीतरी की हा जो घोटाळा होता, तो पुढे आला गेला होता. बरोबर. त्याच्यासोबतच काहीतरी की हर्षद मेहताचा जो स्कॅम असेल, तो पण अगेन काहीतरी की एक न्यूजपेपरची जी एडिटर होती, तिनेच काहीतरी हे सगळं पुढे आणलं गेलं होतं. म्हणून मीडियाची किंवा माध्यमांचं जो काहीतरी की ते स्वातंत्र्य आहे, तो इथे एक ज्वलंत आणि काहीतरी की महत्त्वपूर्ण असा मुद्दा बनत असतो किंवा काहीतरी की एक नैतिक मूल्य इथं महत्त्वपूर्ण बनतं. ओके. पुढे वास्तविकता. आता इथे अगेन बऱ्याचदा काहीतरी की आपण बघू शकतो, एक नवीन काहीतरी की ट्रेंड इथं सुरू झाला गेलेला आहे. त्याला काय म्हटलं जातं? सो कॉल्ड मीडिया. म्हणजे असे बरेचसे चॅनल्स आहेत YouTubeवरती किंवा काहीतरी की मग जे आपण याच्यावरती पाहू शकतो टीव्हीवरती किंवा अगेन काहीतरी की बरेचसेच असे स्वतः प्रिंट करणारे काहीतरी की हे असतील पत्रकार असतील, की ज्यांना जर्नलिस्टचा किंवा काहीतरी की इकडं वर्तमानपत्राचं काहीतरी की काहीच घेणं-देणं नसतं किंवा काहीच माहिती नसते आणि ते काय करत असतात तिकडे तिथे येऊन पत्रकारिता किंवा काहीतरी की स्वतःचा न्यूज चॅनल सुरू करून तिकडं एक प्रकारे काहीतरी की हे माध्यम जे असेल मीडिया संदर्भात ते तिथं प्रोव्हाईड करत असतात. इथं वास्तविक जर बघितलं आपण किंवा काहीतरी काही प्रॅक्टिकली जर बघितलं, तर त्यांना कोणत्याच प्रकारची काहीतरी काही माहिती नसते किंवा यांचे जे न्यूज असतात, हे कोणत्याच प्रकारची काहीतरी की जी माहिती किंवा संसाधनं यांच्यावरती काहीतरी की आधारित नसतात. मग याच्यातून प्रॉब्लेम काय होतो? सामाजिक तेढ. ओके. बेस्ट एक्झाम्पल आपण काहीतरी की मुझफ्फरनगरचं घेऊ शकतो. यूपीमधलं. एक सडन पोस्ट काहीतरी की YouTubeवरती कोणीतरी व्हायरल केली आणि त्याच्यातून काय झालं, हिंदू आणि मुस्लिम ज्या दंगली होत्या, त्या भडकल्या. ओके. रिसेंटलीची नागपूरची दंगल पण काहीतरी की आपण तिकडं घेऊ शकतो. हे सगळे काय कशाचे परिणाम आहेत, तर काहीतरी की वास्तविकतेचा अभाव. सो ज्यावेळेला त्या मीडियाचा जो वापर असेल वेगवेगळ्या प्रकारचा, जो तिथे केला जात असतो, त्याच्यामध्ये किंवा ज्या न्यूज तिथे सांगितल्या जात असतात किंवा बातम्या ज्या सांगितल्या जात असतात, त्याच्यामध्ये वास्तविकता असणं खूपच गरजेचं असतं. अदरवाईज मग काय होतं, असे सामाजिक परिणाम किंवा काहीतरी सामाजिक दंगली ज्या असतात त्या तिकडं घडून येतात किंवा लोकांच्यामध्ये काहीतरी कुठेतरी गोंधळ निर्माणी परिस्थिती असते ती इथं उद्भवली जाते. ठीक आहे. पुढे आहे जागरूकता. आता अगेन तेच आलं. वास्तविकचा जो पॉइंट आपण इकडे डिस्कस केला त्याच प्रकारे. मीडियाची काहीतरी की जागरूकता तिथं असणं खूपच गरजेचं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी की क्राईम असतील किंवा काहीतरी की चुकीच्या ज्या गोष्टी असतील ना, त्या खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी तिकडे घडत असतात आणि त्या का घडत असतात तर की जागरूकता. यालाच आपण काहीतरी की सेन्सिबिलिटी म्हणू शकतो. कॉमन एक एक्झाम्पल आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. धार्मिक मुद्दे. ओके. धार्मिक मुद्दे. बऱ्याचदा काय केलं जातं मीडियाकडून अनावश्यकरित्या किंवा काहीतरी की
आवश्यकता नसताना असे जे धार्मिक मुद्दे असतात ते खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी चर्चेले जातात आणि याच्यातून काय केलं जातं, सामाजिक तेढ किंवा काहीतरी सामाजिक दंगली असतात किंवा धार्मिक दंगली ज्या असतात त्या घडवून आणल्या जातात. म्हणून इथं जागृती किंवा काहीतरी सेन्सिबिलिटी असणं खूपच गरजेचं असतं किंवा काहीतरी आवश्यक असतं. ओके. पुढे मालकी हक्क. आता हा पण काय नीतिशास्त्रामध्ये असणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. मालकी हक्क म्हणजे काय, की आता ही जी माध्यमं आहेत वेगवेगळ्या प्रकारची, इथे किंवा यांच्यावरती हक्क किंवा ह्यांचा जो काहीतरी मालक आहेत हे कोण असायला पाहिजेत. तर बेसिकली काहीतरी राजकारणी, व्यावसायिक किंवा काहीतरी प्रशासनिक ज्या व्यक्ती आहेत किंवा प्रशासनिक अधिकारी जे आहेत ना, ते इकडे काहीतरी घ्यायचे मालक इथे नसायला पाहिजेत. कारण का? जी व्यक्ती तिथं काहीतरी भ्रष्टाचार करते, जी व्यक्ती तिथं काहीतरी अन्याय करते, त्या व्यक्तीकडूनच काहीतरी अशा बातम्या तिथं पुढं आणणं किंवा काहीतरी मांडणं अपेक्षित नसणारच आहे, ऑब्व्हियसली. म्हणूनच काय सांगितलं आता, की मीडिया जे आहेत किंवा काहीतरी मीडियाची जी साधनं आहेत, माध्यमं जी आहेत, त्यांचा अधिकार असेल किंवा यांचा जो मालकी हक्क जो असेल, तो राजकारणी असतील, व्यावसायिक असतील किंवा मग काहीतरी प्रशासनिक अधिकारी असतील, यांचा इथे नसायला पाहिजे. ओके. पुढे उत्तरदायित्व. उत्तरदायित्व. अगेन सेम जसं आपण काहीतरी प्रशासनिक स्तरावरती पाहिलं होतं, त्याच प्रकारे इथं माध्यम नीतिशास्त्रामध्ये आपण बघू शकतो, की मीडिया जे आहे किंवा माध्यम जे आहेत, त्यांच्यामध्ये उत्तरदायित्व असणं खूपच गरजेचं असतं. ओके. मग इथेच जागृत किंवा काहीतरी सेन्सिबिलिटीमध्ये आपण बघितलं होतं. बऱ्याचदा काय केलं जातं, पॉलिटिकल पार्टीज असतील, त्याच्यानंतर काहीतरी धार्मिक संघटना असतील, प्रादेशिक संघटना असतील, भाषावर तत्वावरती आधारित संघटना असतील, यांच्याकडून काय केलं असतं, जे चुकीच्या माहिती असतात किंवा बातमी ज्या असतात त्या पसरवल्या जातात त्यांच्या वैयक्तिक काहीतरी स्वार्थासाठी. बरोबर? आणि त्याच्यासाठी काहीतरी ते उत्तरदायित्व तिथं कधीच देत नाहीत. म्हणूनच काहीतरी अशा सर्व प्रकारचा जो तेढ आहे तो कुठेतरी तिकडं दूर करण्यासाठी किंवा न उद्भवू नये याच्यासाठी मीडियाचं काहीतरी किंवा माध्यमांचं उत्तरदायित्व तिथं असणं खूपच गरजेचं असतं. म्हणजेच काय, की जे बातम्या असतील, ज्या न्यूज असतील, जी माहिती असेल, ज्या तिथं काहीतरी मांडल्या जात आहेत, त्या दिल्या जात आहेत पुढे लोकांच्या समोर किंवा त्याच्यावरती काहीतरी तिकडं एक प्रकारचं हे केलं जातंय, संभाषण असेल ते केलं जातंय. त्यावेळेला ते सगळे किंवा त्या माहितीसाठी तिकडं तिथे उत्तरदायित्व असणं किंवा तिथं रिस्पॉन्सिबल असणं गरजेचं असतं. आणि फायनली काहीतरी प्रामाणिकपणा, म्हणजेच काहीतरी सत्यता. जी सगळी जी माहिती दिली जाते, ती तिथं काहीतरी सत्य गोष्टींच्यावरती काहीतरी आधारित असावी. ओके. कोणत्याही प्रकारचं काहीतरी दडपण देऊन तिथं नसावी किंवा काहीतरी प्रेशर, पॉलिटिकल प्रेशर असतील, क्रिमिनल प्रेशर असतील, अशा प्रकारचे काहीतरी प्रेशर किंवा काहीतरी दडपण जे असेल, याच्या व्यतिरिक्त काहीतरी ते असावे. त्याच्यानंतर आपण हे म्हणू शकतो, जी काही माहिती दिली जाते ती काहीतरी अन्यायाच्या विरोधात असावी. या सगळ्या गोष्टींचा काहीतरी जो प्रभाव असेल किंवा काहीतरी सहभाग जो असेल, तो इथं प्रामाणिकपणामध्ये येतो. आणि अगेन काहीतरी माध्यम नीतिशास्त्रामध्ये प्रामाणिकपणा जो असेल, हे काहीतरी महत्त्वपूर्ण नैतिक मूल्य आपल्याला इथे पाहायला मिळते किंवा त्याचं इथं आपल्याला काहीतरी अस्तित्व याच्यामध्ये काहीतरी पाहायला मिळतं. आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. पुढे बघूया पर्यावरणीय नीतिशास्त्र. एन्व्हायर्नमेंटल एथिक्स. सो अप्लाइड एथिक्समध्ये पुढे अगेन एक काहीतरी एक महत्त्वपूर्ण असणारा पॉईंट किंवा मुद्दा म्हणजे काहीतरी पर्यावरणीय नीतिशास्त्र. म्हणजे पर्यावरण असेल आणि त्याच्यावरती काहीतरी नीतिशास्त्राचा अवलंब किंवा काहीतरी तिथे हे त्याचा वापर करणं. ठीक आहे. मग याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला मुद्दा मिळतो पाहिला, तो म्हणजे काहीतरी शाश्वत विकास. सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ओके. सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा काहीतरी शाश्वत विकास म्हणजे काय? आता इथं आपण बघतो पर्यावरणामध्ये ज्या उपलब्ध असणारी साधन संपत्ती आहे, या सगळ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी वापर केला जातो. कारण का? वाढती लोकसंख्या असेल आणि वाढत्या लोकसंख्येच्या वाढणाऱ्या ज्या गरजा असतील, पाणी असेल, अन्न असेल, जमीन असेल. ओके. या सगळ्याच गोष्टींचा परिणाम कशावरती होतोय तिकडं? पूर्ण पर्यावरणीय संस्थेवरती. मग पाण्याचे जे काहीतरी प्रवाह आहेत ते काय होत आहेत तिकडं दूषित होत आहेत. हवा जी आहे ती मोठ्या प्रमाणात काहीतरी दूषित होते. जमिनीचा काहीतरी वाढता जो वापर आहे किंवा जमिनीची जी वाढती मागणी आहे याच्यामुळे काय होतं, जंगलतोड खूप मोठ्या प्रमाणात केली जात आहे. बरोबर? आणि
या सगळ्यांच्यामुळे काहीतरी की पर्यावरण बिघाड जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी की घडून येतोय. ठीक आहे. मग येथेच पर्यावरणीय नीतिशास्त्रामध्ये भर दिला जातो. तो कशावरती? शाश्वत विकासावरती. म्हणजेच काय, की ज्यावेळेला ही जी पर्यावरणाची काहीतरी की साधन संपत्ती आहे किंवा ही निसर्गाची जी काही सगळी साधन संपत्ती आहे, या सगळ्यांचा ज्यावेळेला आपण इकडे वापर करू, मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी, त्यावेळेला ह्या ज्या गरजा असतील किंवा काहीतरी की ह्या गरजा पूर्ण करताना घेतले गेलेले जे निर्णय असतील, ते कसे असायला पाहिजेत? शाश्वत असायला पाहिजेत. म्हणजेच कसे? इथे ज्यावेळेला आपण काहीतरी की पकडू, उदाहरण किंवा एखादं एक्झाम्पल, एखादी आपण इकडे बिल्डिंग बांधतोय किंवा एखादी इमारत काहीतरी की उभी करतोय, तर ती कशी असायला पाहिजे? तिच्यात कमीत कमी काहीतरी की तिकडं पाणी जे असेल त्याचा काहीतरी की वापर झाला पाहिजे किंवा त्याच्यातून काहीतरी जे प्रदूषण घडणार आहे ते कमी प्रमाणात झालं पाहिजे. त्या बिल्डिंगसाठी जे लाईट असेल, इलेक्ट्रिसिटीचा जो काहीतरी तिकडं पुरवठा केला जातोय, तो कुठेतरी आपण त्याला म्हणू ह्याच्यावरती रिन्युएबल एनर्जीवरती काहीतरी आधारित असावा. म्हणजेच काय, सोलर पॅनल्स असेल त्याचा यूज केलेला असेल. त्याच्यानंतर विंड टर्बाईन, ओके, पवन चक्कींचा वापर करून काहीतरी की उपलब्ध केलेला असेल. हे निर्मित केलेली काहीतरी की इलेक्ट्रिसिटी असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर त्या बिल्डिंगचा बांधकामाच्या वेळी जे काही तिकडं जंगल असेल किंवा काहीतरी की झाडं असतील, त्यांची जी काहीतरी तिकडं ही केलेली असेल कत्तल, तर ती पण काहीतरी की पुन्हा भरून काढणं तिकडं आवश्यक आहे. ओके. बिल्डिंगसाठी जे काहीतरी की पाण्याचा पुरवठा केला जातोय, त्या पाण्याच्या पुरवठ्यानंतर काहीतरी की जे सीवेज वॉटर किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू सांडपाणी जे निर्माण होणार आहे, त्याचा तिथे काहीतरी की पुनर्वापर होणं आवश्यक आहे. या सगळ्याच गोष्टींना काय म्हणतो आपण इकडे? शाश्वत असा विकास. म्हणजे काय? याच्यातून कमीत कमी काहीतरी की जे निसर्ग आहे त्याची काहीतरी की हानी होईल किंवा जे काही विकास केला गेलेला आहे त्याच्यातून काहीतरी की कमीत कमी काहीतरी की निसर्गासंदर्भात तिकडं हानी होईल. ओके. अशा प्रकारे. पुढे नुकसान भरपाई. आता नुकसान भरपाई म्हणजे काय? तर आता जसं आपण बघितलं इथं, की जी साधन संपत्ती आहे, नैसर्गिक साधन संपत्ती आहे, याचा उपयोग काहीतरी आपण इकडे आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी इथे करत असतो. मात्र त्याच वेळेला कुठून ना कुठून तरी काहीतरी की ही जी साधन संपत्ती आहे, आपण इकडे आणत असतो. मग बेसिकली कुठून काहीतरी की ती निसर्गातूनच. बरोबर? मग अशा वेळेला ही साधन संपत्ती आणली जाते, त्यावेळेला काहीतरी की निसर्गाची जी हानी होत असते, निसर्गाचं जे नुकसान होत असतं, ते भरून काढण्यासाठी काहीतरी की जे नुकसान भरपाई आहे, ती इथे देणं आपण अपेक्षित असतं. बरोबर? मग ही काय असेल? मग आपण म्हणू बाबा, मोठ्या प्रमाणात ज्यावेळेला जमिनीची मागणी वाढली, त्यावेळेला मोठ्या प्रमाणात काहीतरी की जंगलतोड केली. तर मग आपण तिथे नुकसान भरपाई कोणत्या पद्धतीने करणं अपेक्षित आहे? तर ती म्हणजे काहीतरी की मोठ्या प्रमाणात काहीतरी की जंगलांची तिकडं वाढ करणं. जंगलांचं जे संगोपन असेल ते करणं. ओके. वृक्ष लागवड असेल ती मोठ्या प्रमाणात करणं. हे सगळं काहीतरी की अपेक्षित असतं नुकसान भरपाईमध्ये. पुन्हा काय आहे? तर वातावरण काहीतरी की बदल होतोय. मग तो का? तर प्रदूषण वाढत आहे. तर मग प्रदूषण वाढताना जो पेट्रोल किंवा पेट्रोकेमिकल जे प्रॉडक्ट आहे, ते जे वापर केला जातोय, वाहनांचा जो वापर केला जातोय, त्याच्यावरती टॅक्स लावून त्याच्या संदर्भात काहीतरी की एक प्रकारचं काहीतरी की चार्जेस लावणं अपेक्षित आहे. ज्याच्यातून काय होईल? फर्दर जे काहीतरी हे डिग्रेडेशन सुरू आहे किंवा हानी जी सुरू आहे ना, ती कुठेतरी थांबवली जाईल आणि या सगळ्या पैशांचा वापर कुठेतरी तिकडं रिन्युएबल एनर्जीसाठी होईल. अशा प्रकारे. पुढे जैवसृष्टीचे काहीतरी की संगोपन. कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. ओके. अगेन तेच आहे. ज्यावेळेला काहीतरी की आपण इकडं निसर्गामध्ये काहीतरी की वावरत असतो, त्यावेळेला बऱ्याचदा काय केलं जातं, ही जी जैवसृष्टी आहे, त्या जैवसृष्टीची काहीतरी की हानी जी आहे, ती आपल्याकडून खूप मोठ्या प्रमाणात होत असते. बरोबर? सो ही हानी थांबवणं आणि याच्याही पुढे जाऊन काय करणं, तर त्याचं संगोपन करणं. म्हणजेच काय? जे प्राण्यांचे हक्क असतील, ते तिथं काहीतरी की ॲक्सेप्ट करणं. त्यांचा जो जगण्याचा अधिकार आहे, तो ॲक्सेप्ट करणं. नदीमध्ये काहीतरी की चुकीचे किंवा काय पण आपण त्याला प्रदूषक जे घटक आहेत ते सोडले जातात, ते थांबवणं किंवा त्याच्यावरती प्रक्रिया करून नंतर ते सोडणं. रिन्युएबल एनर्जी असेल त्याला काहीतरी तिकडे फोकस करणं आणि सो ऑन. या सगळ्यातूनच काय केलं पाहिजे आपण कुठेतरी जैवसृष्टीचं संगोपन केलं पाहिजे किंवा त्या संगोपनामध्ये काय केलं पाहिजे त्यात आपण हातभार लावला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतात इकडं? जैवसृष्टीच्या संगोपनामध्ये. त्याच्यानंतर साधन संपत्तीवरती समान हक्क. म्हणजेच काय? हवा असेल, जमीन असेल, पाणी असेल, ठीक आहे. या सगळ्यांचं काहीतरी आपण खूप मोठ्या प्रमाणात आपल्या स्वार्थासाठी किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी वापर करतो. मात्र ह्यावेळेला आपण काहीतरी की ही गोष्ट विसरून जातो, की तिथं जैवसंपत्ती पण आहे. पक्षी आहेत, प्राणी आहेत, वनस्पती आहेत. यांचा देखील काहीतरी तिकडं जगण्याचा अधिकार आहे किंवा काहीतरी की एक समान असा त्यांचा अधिकार असतो.
सोबतच बऱ्याचदा काय केलं आता जंगलाची जी साधन संपत्ती आहे त्याचा वापर आपण खूप मोठ्या प्रमाणात करतो आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी. मात्र स्थानिक जे असणारे तिकडे व्यक्ती असतील, मग ते ट्रायबल पीपल ज्याला आपण म्हणतो किंवा काहीतरी की आदिवासी लोक असतील, यांना त्या साधन संपत्तीवरती समान हक्क आपण देतो का किंवा नाही देत? हे पण काहीतरी तिकडं बघणं थोडंसं आवश्यक असतं. म्हणजेच काय, की जी सगळी साधन संपत्ती आहे त्याच्यावरती सगळ्यांचा काहीतरी समान हक्क असणं गरजेचं आहे किंवा कुठेतरी आवश्यक असतं. मग ते पशुपक्षी असतील, वनस्पती असतील किंवा काहीतरी की आदिवासी असतील. यांना त्या साधन संपत्तीचा जो वापर असेल किंवा त्याच्यातून जे मिळणारे काहीतरी तिकडं एक प्रकारच्या कोणत्याही गोष्टी असेल, त्याच्यामध्ये त्यांना तिथं समान हक्क असणं आवश्यक असतं. आणि फायनली काहीतरी की जगण्याचा अधिकार. राईट टू लाईफ. राईट टू लाईफ. जगण्याचा अधिकार किंवा त्यालाच आपण म्हणतो जीविताचा अधिकार. आता याचा अर्थ काय होतो? आर्टिकल 21 भारतीय काहीतरी संविधानाच्या कलम 21 मध्ये इथं जगण्याचा अधिकार किंवा राईट टू लाईफ जो आहे तो इथं सांगितलेला आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती जे आहे किंवा काहीतरी की अ, एक वैयक्तिक व्यक्ती जे आहे त्यांना काहीतरी की जगण्याचा इथं अधिकार आहे आणि तो सगळ्यांना दिलेला आहे. भारतीय व्यक्ती असेल किंवा काहीतरी की मग इतर परकीय व्यक्ती असेल त्यांच्या संदर्भात पण. याच वेळेला काय होतं पाहायला मिळतं आपल्याला, जे प्राणी असतील, पशु असतील, वनस्पती असतील, यांना पण काहीतरी की सेम असा अधिकार आहे. आणि सुप्रीम कोर्टने तुम्हाला पाहायला मिळेल त्यांच्या एका जजमेंटमध्ये गंगा आणि यमुना जी नदी आहे त्यांना काहीतरी की आर्टिकल 21 मध्ये जीविताचा अधिकार किंवा जगण्याचा अधिकार किंवा राईट टू लाईफमध्ये दिलेला आहे. ओके. मग हेच काय दर्शवतं? इथं प्रत्येक काहीतरी की जीव जे आहेत किंवा जंतू जे आहेत त्यांना काहीतरी की जगण्याचा अधिकार आहे. आणि आपण आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांचा जीव इथं कुठेतरी घेणं हे कुठेतरी चुकीचं आहे, अकॉर्डिंग टू द पर्यावरणीय नीतिशास्त्र. ओके. आय होप तुम्हाला काहीतरी हे समजलेलं असेल. एन्व्हायरमेंटल एथिक्स. पुढे बघूया व्यावसायिक नीतिशास्त्र. आता व्यावसायिक नीतिशास्त्र म्हणजे काहीतरी की ज्यावेळेला इथं बिझनेसेस केले जात असतात, ज्यावेळेला इथं व्यवसाय केले जात असतात, त्या ठिकाणी नीतिशास्त्राचं काहीतरी की ॲप्लिकेशन्स होणं तिकडं आवश्यक असतं. सो त्या संदर्भात थोडंसं आपण आता इथे बघून घेऊया. सो सर्वप्रथम आपण इकडे एक्झाम्पल घेऊ शकतो पारदर्शकता. म्हणजेच काहीतरी की ट्रान्सपरन्सी. बिझनेस लेव्हलला किंवा व्यावसायिक स्तरावरती ज्यावेळेला तिकडं कार्यकाज केलं असतं किंवा काहीतरी की जो काही सगळा कारभार केला जात असतो, त्याच्यामध्ये काहीतरी की पारदर्शकता असणं आवश्यक असतं. म्हणजेच काय, की जे काही इथं निर्णय घेतले जात आहेत, जे इथं कामकाज जे काही सगळं केलं जात आहे, कारभार जो सगळा केला जात आहे ना, तो लोकांच्यासाठी, प्रशासनासाठी आणि सामान्य व्यक्तीसाठी काहीतरी की खुला असणं आवश्यक असतो. बरोबर? मग एक्झाम्पल काहीतरी की आपण इथे बरेचसेच काहीतरी घेऊ शकतो. रतन टाटा, सर रतन टाटांचं एक्झाम्पल इकडे बेस्ट होईल. त्यांनी घेतले गेलेले निर्णय असतील, त्यांनी घेतले गेलेले काहीतरी इकडे डिसिजन असतील. याच्यामध्ये सर्वसामान्य लोक आणि त्याच्यासोबतच काहीतरी की कंपनीचे जे काहीतरी की वर्कर्स असतील, कामगार असतील, हे सगळ्यांचाच काहीतरी की मोठ्या प्रमाणात तिथे सहभाग होता. घेतले गेलेले निर्णय असतील ते काहीतरी की सगळ्यांच्यासाठी तिकडं त्यांनी खुले करून ठेवले होते. याच्यातून काय झालं गेलं होतं, कामगारांचे काहीतरी की हित असतील, त्याच्यासोबतच काहीतरी की देशासंदर्भातलं हित असेल, सामान्यांचं जे हित असेल ते कुठेतरी तिकडं स्पष्ट केले गेले होते किंवा कुठेतरी एन्शुअर केलं गेलं होतं. ओके. पुढे व्यावसायिक नीतिशास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं हितसंबंधांचा संघर्ष. म्हणजेच काय? कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. ओके. म्हणजे काय आहे? निर्णय घेताना आपला जो निर्णय आहे तो प्रामाणिकपणे असायला पाहिजे, स्पष्ट असायला पाहिजे, कोणत्याही दबावापासून काहीतरी की मुक्त असायला पाहिजे आणि न्यूट्रल असं असणं काहीतरी की आवश्यक असतो. न की कुठेतरी काहीतरी की एका पर्टिक्युलर व्यक्तीच्या संदर्भात असायला पाहिजे, जी आपली काहीतरी की जवळची असेल. ओके. त्याच्यानंतर काहीतरी की वैयक्तिक स्वार्थासाठी घेतलेले असे काहीतरी निर्णय असतील. बरोबर? किंवा आपल्या काहीतरी की घरच्यांच्यासाठी घेतले गेलेले निर्णय असतील. या सगळ्यांनाच काय म्हणलं जातं इकडं कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट किंवा काहीतरी की हितसंबंधांचा संघर्ष. वैयक्तिक स्वार्थ तिकडं इतरांच्या स्वार्थावरती ठेवायचा निर्णय घ्यायचा. बरोबर? कारण का? अगेन तेच आर्थिक काहीतरी कुठेतरी मोठ्या प्रमाणात मिळणारा त्याच्यापासून फायदा असेल. यालाच म्हटलं जातं हितसंबंधांचा संघर्ष. सो ज्यावेळेला ते निर्णय घेतले जातात किंवा कोणतेही काहीतरी की तिथं प्रोग्राम स्टार्ट केले जातात, याच्यामध्ये सगळ्यांचा काहीतरी समावेश असणं गरजेचं असेल. मग तिथं कामगार असतील, सामान्य व्यक्ती असतील, प्रशासन असेल. ठीक आहे. त्याच्यासोबतच काहीतरी की कंपनीची जी इमेज असेल, ती पण काहीतरी की तिकडे व्यवस्थित असणं तिथं गरजेचं असतं. पुढे पर्यावरणीय
शाश्वता म्हणजेच काय, की कंपनीकडून ज्यावेळेला तिकडं काहीतरी की वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या जात असतात, कृती केल्या जात असतात. मग फॉर एक्झाम्पल असेल, एखादं जर आपण तिकडे घेतलं वीज निर्मिती करणारा काहीतरी की प्रकल्प असेल. मग तो कोळशावरती आधारित असेल किंवा इतर काही असेल. याच्यातून काय होत असतं, खूप मोठ्या प्रमाणात तिथं पर्यावरणाची काहीतरी की हानी होत असते. मग डिफरंट प्रकारचे, वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी की जे गॅसेस, केमिकल असतात ते काहीतरी की पाण्यामध्ये, जमिनीमध्ये आणि हवेमध्ये काहीतरी की सोडले जात असतात. सो हे सगळं काहीतरी की कुठेतरी होणं अनपेक्षित असतं किंवा काहीतरी की हे झालं नाही पाहिजे. म्हणूनच काय, की अशा प्रकारचे प्लांट्स असतील किंवा काहीतरी की हे जे हे असतील, प्रकल्प असतील, इथे प्रॉपर असा काहीतरी की जो सेटअप असेल, तो कसा असेल तर की जे काहीतरी की असे हे प्राणघातक वायू जे बाहेर पडतात, त्यांना कुठेतरी ट्रॅप करणं. पर्यावरणाला हानिकारक असणारे जे गॅसेस असतील, त्यांना त्याच्याकडे काहीतरी ट्रॅप करणं, ठीक आहे. जे काही तिकडं सांडपाणी आहे किंवा काहीतरी की प्रदूषणयुक्त असं जे पाणी आहे, ते प्रक्रिया करून नंतरच काहीतरी की जमिनीत सोडणं. जास्तीत जास्त काहीतरी की रिन्युएबल एनर्जीचा वापर करणं, अशा प्रकारचा काहीतरी की उपयोग तिकडे व्यावसायिक किंवा बिझनेसेसमध्ये होणं अपेक्षित आहे. मग ई-व्हेकलचं काहीतरी की एक्झाम्पल आपण इथे आपल्या उत्तरामध्ये लिहू शकतो. ओके. पुढे सामाजिक जबाबदारी. आता इथे ज्यावेळेला हे बिझनेसेस असतात किंवा काहीतरी की ज्या कंपनीज असतात, किंवा ह्या काय करत असतात, त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात काय करत असतात तिकडं प्रोडक्शन घेत असतात. मात्र त्याच वेळेला एक सामाजिक उत्तरदायित्व पण काहीतरी की त्यांचं बनत असतं तिकडं किंवा सामाजिक जबाबदारी त्यांची तिकडं बनत असते. मग ती काय असेल, तर मिळालेला जो काही सगळा पैसा असेल, मिळालेलं जे काहीतरी सगळं त्यांचं तिथं उत्पन्न असेल, त्याच्यातून थोड्याफार प्रमाणात काहीतरी तिकडं सामान्य लोकांच्यासाठी तिकडं इन्फ्रास्ट्रक्चर्स, मग स्कूल असतील, कॉलेजेस असतील, रस्ते असतील, बसेस असतील किंवा मग इतर काहीतरी की व्यवस्था करणं तिकडं अपेक्षित असतं. तेच व्यावसायिक नीतिशास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एक्झाम्पल आपण याच्यामध्ये लिहू शकतो, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. ओके. CSR अशा नावाचं काहीतरी की ॲक्चुअली कायदाच इकडं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने घालून दिलेला आहे. की ज्या कंपनी आहेत, त्यांच्यातून त्यांचं जे काही मिळकत मिळते किंवा जो रेव्हेन्यू मिळतो, त्याचा 10% जो पार्ट आहे, तो सामान्य लोकांच्या काहीतरी की तिकडं जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा ज्या पायाभूत सुविधा आहेत, त्याच्यावरती तिकडं होणं अपेक्षित आहे. ओके. तो एक काहीतरी की एक्झाम्पल आपण इकडे लिहू शकतो आणि इव्हन काहीतरी की रतन टाटांचं पण तिकडं आपण एक्झाम्पल देऊ शकतो. बरोबर. पुढे कामगारांचे हक्क. आता इथे आपण आत्ताच बघितलं, की ज्यावेळेला इथं मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन घेतलं असतं, त्याच्यामध्ये कामगारांचा काहीतरी की महत्त्वपूर्ण असा सहभाग असतो. खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी की त्यांचं तिथं योगदान असतं आणि याच्यातूनच काहीतरी की हे जे बिझनेसमन्स असतात किंवा जे व्यावसायिक असतात, ते खूप मोठ्या प्रमाणात पैसे कमवत असतात. सो अशा वेळेला इथं कामगारांचे हक्क जे असतील, यांचं संरक्षण करणं किंवा तिथे कुठेतरी ते इन्शुअर करणं हे गरजेचं असतं. मग ते काय असतील, त्यांना इनफ किंवा काहीतरी की पुरेशा प्रमाणात काहीतरी की जो मोबदला आहे तो देणं. त्यांच्या सुट्ट्या असतील, ते तिथं काहीतरी की पूर्ण करणं. ओव्हरटाईमचे चार्जेस असेल ते त्यांना देणं. ओके. अपेक्षित असं काहीतरी की जे कंपनीतलं वातावरण असेल, सेफ्टी असेल, पाण्याची सुविधा असेल, त्याच्यानंतर काहीतरी की जे टॉयलेट्स असतील, ते सगळं काहीतरी की उपलब्ध करून देणं, हे तर काहीतरी की महत्त्वपूर्ण बनतं. आणि फायनली काहीतरी की इकडं उत्तरदायित्व. मग हे उत्तरदायित्व काहीतरी की वेगळ्या प्रकारचे असू शकतात. बरोबर. समाजाप्रती असतील, कामगारांच्या प्रती असतील, पर्यावरणाप्रती असतील, निसर्गाप्रती असतील आणि किंवा काहीतरी की मग तिकडे शासन किंवा काहीतरी की सरकारच्या प्रती असतील. ही सर्वच प्रकारची उत्तरदायित्व जे असेल ते तिथं असणं कुठेतरी गरजेचं असतं किंवा तिथे इन्शुअर होणं गरजेचं असतं. अदरवाईज मग काय होतं, मग एक्झाम्पल आपण तिकडे घेऊ शकतो भोपाळची दुर्घटना. मिथेल कार्बाईड नावाचं जे काहीतरी की काय म्हणू आपण त्याला विषारी असा जो वायू होता, तो बाहेर पडला. मोठ्या प्रमाणात काहीतरी की लोकांची तिकडं जीवितहानी झाली आणि ती जी व्यक्ती होती ती काहीतरी पुन्हा तिथून पळून गेली. त्यांनी तिथे त्यांचं जे उत्तरदायित्व होतं तिथं स्पष्ट केलं नाही किंवा काहीतरी की ॲक्सेप्ट केलं नाही. बरोबर. सो हे एक्झाम्पल काहीतरी की आपण तिकडं लिहू शकतो. आय होप तुम्हाला इकडं तिथे समजलेलं असेल. त्याच्यानंतर इथं पॉइंट आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी की कृत्रिम बुद्धिमत्ता. सुरुवातीलाच मी तुम्हाला इथे सांगितलं होतं 2024च्याच मुख्य परीक्षेमध्ये हा प्रश्न इथे विचारला गेलेला आहे, की कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्याच्या संदर्भात असणारे काहीतरी इकडं नैतिक प्रश्न, ठीक आहे, किंवा नैतिक समस्या कोणत्या-कोणत्या आहेत किंवा कोणत्या-कोणत्या नाही आहेत. तर त्या संदर्भात काहीतरी थोडंसं आपल्याला इथं डिस्कशन करून घेऊ आपण. मग सर्वप्रथम आपल्याला इकडं पाहायला मिळतं पारदर्शकता. ओके. आता बेसिकली कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा काहीतरी की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे. सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा काहीतरी की कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय आहे, की अशा काही ज्या मानवी कृती असतात, ज्याच्यामध्ये
भावनिक आणि सोबतच काहीतरी की बुद्धिमत्तांचा काहीतरी की वापर असणं किंवा त्याचा उपयोग तिथं काहीतरी की गरजेचा ठरतो. ओके. अशा काहीतरी की मानवी कृती आहेत, ज्या कृतीमध्ये बुद्धिमत्ता जी असते ती काहीतरी की गरजेची असते. आणि अशा प्रकारच्या ज्या कृती असतात त्या काहीतरी की संगणक किंवा काहीतरी जे कॉम्प्युटर्स आहेत त्यांच्याकडून काहीतरी की त्या पूर्ण केल्या जात असतात. यालाच काय म्हटलं जातं? आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता. बरोबर? मग इथे आपण बघू शकतो नैतिक मूल्य किंवा नीतिशास्त्राच्या संदर्भात कोणती मूल्य पाहायला मिळतात? ती म्हणजे अगेन सेम काहीतरी की पारदर्शकता. आता यू-पी-एस-सीने प्रश्न कसा विचारला होता? याच्या उलट, की कृत्रिम बुद्धिमत्ता आहे आणि नैतिकता आहे किंवा नैतिक समस्या तिथे कोणत्या-कोणत्या आपल्याला पाहायला मिळतात त्या. तर मग सर्वप्रथम इथं आपल्याला पाहायला मिळतं, की कृत्रिम बुद्धिमत्ते किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये पारदर्शकता असणं आवश्यक आहे. ओके. अदरवाईज काय होईल? जे कॉम्प्युटर्स आहेत, ते काय करत राहतील? त्यांचंच काहीतरी तिकडं वर्क करत राहतील. चुकीच्या ज्या गोष्टी असतील किंवा चुकीच्या ज्या कृती असतील ना, त्यांना खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी की चालना मिळेल. म्हणून तिथे तर पारदर्शक असणं खूपच गरजेचे आहे. मग ह्याच्यातून काय होईल? ज्या काय म्हणू आपण अपेक्षित असणाऱ्या किंवा काहीतरी की ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या तिथं पूर्ण होतील. पुढे मानवी कृतिशीलता. मानवी कृतिशीलता म्हणजेच काहीतरी की ह्युमन ओव्हरसाईट. आता ह्युमन ओव्हरसाईट किंवा मानवी कृतिशीलतेचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो? तर मानवाची काहीतरी की अशी कॅपॅसिटी असते. ती म्हणजे काय? की ती व्यक्ती असते किंवा मानव जो असतो तो विचार करू शकतो. कृतीवर नियंत्रण ठेवू शकतो आणि त्याच्याही काहीतरी की इच्छा. इच्छा ज्या असतात त्या काहीतरी की मानवामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यालाच काय म्हणतो आपण इकडं ह्युमन ओव्हरसाईट. आता हेच सगळ्या गोष्टी आहेत किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या एका कॉम्प्युटरमध्ये नसणार आहेत. बरोबर? त्याचं जे काहीतरी की जे विचार आहेत, तो तिथं नसणारच आहे. ती काहीतरी की तिकडं थिंकिंग लेस असं काहीतरी की असणार आहे. अगेन त्याच्या कृतीवरती काहीतरी की त्याचं नियंत्रण नसणार आहे. कारण का? दे आर दी ऑपरेटेड बाय द ह्युमन्स. आपण त्यांना एकदा टास्क दिला की त्या तिकडे त्या कृती असतात त्या काहीतरी त्या संगणकाकडून केल्या जात असतात. त्याच्यामुळे ते स्वतःवर तिकडे नियंत्रण ठेवू शकत नाहीत. बरोबर? आपण मात्र काहीतरी ठेवू शकतो. सो अगेन कृत्रिम बुद्धिमत्ते इथं मानवी कृतिशीलता किंवा काहीतरी की अशा प्रकारचं कंट्रोल असणं आवश्यक आहे. अगेन तेच 2024च्या याच्यामध्ये काहीतरी आपण इकडे लिहू शकलो असतो, की ह्युमन ओव्हरसाईट आहे किंवा मानवी कृतिशीलता आहे ती कृत्रिम बुद्धीमध्ये पाहायला मिळत नाही आणि ती तिथं असणं आवश्यक आहे. ज्याच्यामुळे काय होईल मशीन जे असेल किंवा काहीतरी कॉम्प्युटर जे असेल ते असे विचार करतील किंवा त्यांच्या कृतीवरती नियंत्रण ठेवू शकतील. पुढे वाजवीपणा. ओके. वाजवीपणा. म्हणजेच काहीतरी की अगेन तेच वास्तविकता. या सगळ्या गोष्टीवरती काहीतरी की इकडं कृत्रिम बुद्धिमत्ता असणं आवश्यक आहे. अदरवाईज काय होईल? अनावश्यकरित्या काहीतरी की किंवा ज्या काहीतरी की गरजेच्या गोष्टी नाहीत त्या पण काहीतरी तिकडे प्रोड्यूस केल्या जातील. पुढे भेदभाव तिथे नसायला पाहिजे. अगेन तेच काहीतरी की एक महत्त्वपूर्ण असणारा इथं प्रश्न आहे किंवा काहीतरी की कन्सर्न आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भात. मग एक्झाम्पल काय आपण इकडे म्हणू शकतो किंवा एखाद्या उदाहरणावरून काहीतरी आपण इकडे समजू शकतो. कॉम्प्युटर आहेत त्यांना काहीतरी एखादा टास्क दिला. मग त्याच्यामध्ये काय असेल, पर्टिक्युलर जे व्यक्ती असतील त्यांनाच तिथे काहीतरी की ॲक्सेस दिला किंवा काहीतरी की ते ॲक्सेप्ट करत असेल. तर याच्यामुळे प्रॉब्लेम काय होईल? इतर धर्म, जाती, भाषा किंवा प्रांत इथले जे लोकं असतील ना, यांना काय केलं जाईल तिथं डिस्क्रिमिनेट केलं किंवा त्यांच्या संदर्भात काहीतरी की भेदभाव केला जाईल. म्हणजेच काहीतरी की अशा प्रकारचा भेदभाव तिथं नसायला पाहिजे आणि ते इक्वल बेस काहीतरी की असणं तिथं अपेक्षित आहे. पुढे जबाबदारी. अगेन सेम. ज्यावेळेला काहीतरी की जे कॉम्प्युटर असतील तिथं काम करत असतील, त्यांची त्या व्यक्तीच्या प्रती, त्या ग्रुपच्या प्रती तिथं जबाबदारी आहे की नाही? सो ऑब्व्हियसली आता आपण बघतो इथं, कॉम्प्युटर असेल किंवा एखादी मशीन असेल, तिला दिलेला जो टास्क असेल, त्याच्यावरतीच काहीतरी ती व्यक्ती तिकडे काम करत असते. मग इथे जबाबदार आपण कोणाला पकडायचं? किंवा मग एखाद्या उदाहरणावरती आपण समजून घेऊ. समजा आता एखादी काहीतरी ड्रायव्हरलेस कार आहे. त्या ड्रायव्हरलेस कारकडून ज्यावेळेला तिकडे काहीतरी की जी कार आहे ती काहीतरी रस्त्याने चालत आहे आणि एखादा ॲक्सिडेंट झाला आणि एखादी व्यक्ती तिथं मृत्युमुखी पडली. तर इथे जबाबदारी आपण कोणाला पकडायचं? त्या कारला पकडायचं किंवा त्या कारची जी टेक्नॉलॉजी बनवली त्या व्यक्तीला पकडायचं किंवा अजून कोणाला? हा पण काहीतरी काही इकडे प्रश्न आहे. म्हणूनच इथं काय म्हटलं जातं, की जबाबदारी आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेची इथं असणं अपेक्षित आहे. ओके. सो आय होप तुम्हाला इथं समजलेलं असेल. अजून थोडासा जो मुद्दा राहिलेला आहे, तो आपण काहीतरी की मग नेक्स्ट याच्यामध्ये काहीतरी की कंटिन्यू करू. इथपर्यंत काहीतरी की सगळं तुम्हाला समजलेलं असेल असं मी अपेक्षित ठरतो. सो थांबूया आपण इथे आणि बाकीचा जो राहिलेला पार्ट आहे, तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये इथं बघू मग. थँक यू सो मच फॉर दॅट आणि
थांबू मग आपण इथून. बाय बाय.